नाव में बैठकर जाल फेंकना आसान है, पानी में उतरोगे तो बड़ी मछलियां खा जाएंगी. अशोक मामांनी मला सिनेमात अभिनय कसा करायचा शिकवला. हा काय नुसता उभा राहणार इकडे 4 वाक्य त्याला पण बोलू दे ना काहीतरी. ही टोल्ड मी दॅट आय वॉन्टेड टू सी हू सेड नो टू मी. म्हटलं आय डोंट डेअर टू से यू नो सर. बमनजी मला म्हणाले लकी सिंग कॉफीज लगता है क्या. हिरानी साहेब आले आणि ते म्हणाले क्या डिस्कशन करू. 2 तास घेऊन त्यांनी ते चेंज केलं. विनयनी त्याच्यासाठी लिहून घेतलेलं कॅरेक्टर आहे मन्ना प्रधान. आणि तुला परवाच्या दिवशी शूटिंग म्हटलं परवा माझं डबिंग सोडते. त्या डबिंग कॉन्ट्रॅक्टरनी मला नंतर आयुष्यात उभं नाही केलेला आणि आमच्या फक्त संजय जाधवकडे गाडी होती. म्हणजे ते तेव्हापासून श्रीमंत होते. संजय जाधव व संजय जाधव आम्ही ठाण्यातले सगळे त्या कोपरी ब्रिजवर उभे आहेत. संजय सर त्याची व्हाईट मारुती घेऊन यायचा. कोज्जाव साहेब पोलीस इन्स्पेक्टर आणि मी त्यांना लात मार तिथं वाटत उलटवून एक दिल्ली ठेवून वगैरे असं वाटत होतं मला. अरे जर लात मारण्याला मला थोड्या वेळी एक डबा आला. दादानी पाठवलं. म्हटलं तुम्हाला कसं माहिती. तू जिन्यात नाही त्यांना बोलला ना भेडू तुम्ही ऐकलं. असं करेल कोणी. म्हटलं किती वेळ आहात भाऊ. मी आहे अजून 3-4 तास माझा डबिंग चालू आहे. त्याच्यात लक्षात नाही राहिलं म्हणजे त्या कामाच्या ह्याच्यामध्ये. तुला आश्चर्य वाटेल भाऊ आलेवर कोणतरी उदय सबनीस नावाचा कोणतरी होता आणि तो नाटकात माझ्याबरोबर होता आणि तो नाही आला भेटायला तर मग काय मला सॉरी म्हणायला फोन केलाय. मला तू विक्रमच म्हणायचं नाही मला जमणार. सांगू आता काम नाही करणार मी म्हणून धमकी. हा म्हणजे नाही मी त्यांच्याशी बोलायलाच जायचो नाही. म्हणजे त्यांनी माझं नाव सॅबी केलं. मंगेश कुलकर्णी ही एक वल्ली म्हणजे माझ्या आयुष्यात स्क्रिप्ट काढलं त्यांनी. तर माझा जो रोल आहे भास्करचा तो तू करतोयस. 13च एपिसोडची मालिका. गडकरी रंगायतनला मी आत बसलेलो असायचो तर बाहेरचे खांब आहेत ना झाड तिथपर्यंत रांग लागलेली असायची लोकांची सही घ्यायला. आता AI म्हणून जे आलेलं आहे धोका निर्माण होणार आहे का. नमस्कार, मी प्रणाली मोरे. अभिजात मराठी फिल्मीच्या मंचावर थेट बोल विषय खोल या आपल्या खास पॉडकास्टमध्ये आज एक असा अवलिया आलाय. त्यांचं मला वर्णन थोडंसं करायला आवडेल कारण ते माझे गुरुही आहेत. त्यांच्याकडनं मी व्हॉइस ओव्हरचा पूर्ण कोर्स केलेला आहे आणि अर्थात त्यांच्या आवाजाची मी फॅन आहे. आता अर्थात हे काही मला सगळ्यांना सांगायला नको आहे की मी उदय सबनीस यांच्याबद्दल बोलते. थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल. पण आज आपण त्यांच्या आवाजाच्या दुनियेविषयी तर बोलणारच आहोत पण त्यांच्या अभिनय कारकिर्दीविषयी एक माणूस म्हणून वेगवेगळी कांगोरे असतील अर्थात त्यांच्याही पर्सनॅलिटीला. सो या सगळ्याविषयी आपण त्यांच्याकडनं गप्पा मारणार आहोत. तुमच्याही मनात त्यांच्याविषयी खास प्रश्न असतील ते कदाचित या पॉडकास्टच्या माध्यमातून त्याची उत्तरं तुम्हाला आपसूक मिळतील याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. सर तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. थँक्यू सो मच. धन्यवाद. मला आवाजाविषयी तर आपण बोलणारच आहोत पण उदय सबनीस यांना सर्वप्रथम मी ओळखायला लागले ते कलाकार म्हणून. म्हणजे मालिका नाटक सिनेमा यामधनं आणि नंतर कळलं अरे हा माणूस तर आवाजाच्या दुनियेतला एक जादूगर आहे. त्यामुळे अरे हे तर मोठं प्रस्त आहे. म्हणजे हे आपल्याला माहिती आहे ते अगदीच एवढंच आहे असं वाटत गेलं. त्यामुळे पहिला प्रश्न असा की अभिनेता म्हणून जास्त आनंद उपभोगलाय किंवा उपभोगताय की आवाजाच्या दुनियेतला एक जादूगार व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून जास्त आनंद उपभोगताय. काय म्हणजे कुठलं क्षेत्र तुम्हाला एक जास्त आनंद देतो. मला दोन्ही गोष्टी सारख्याच प्रिय आहेत. कारण तू जसं म्हणालीस तसं की दोन्हीमध्ये कलेचा संबंध आहेच. म्हणजे असं आपण जर म्हटलं की म्हणजे मला नेहमी हल्ली असं म्हणतात की काहीतरी आवाजाचा बादशाह आवाजाची जादूगार. खरं तर असं नसतं. असं नाही आहे म्हणजे कारण मी माझ्यापेक्षा खूप थोर आर्टिस्ट मी पाहिलेले आहेत. म्हणजे जसं आपण असं म्हणतो की मी रंगभूमीवर काम करतो मी नट आहे मी सिरियलमध्ये काम करतो मी सिनेमामध्ये काम करतो परंतु त्या क्षेत्रातले माझ्यापेक्षा ग्रेट माणसं मी पाहिलेली आहेत. तर तशी आवाजाच्या क्षेत्रातले जादूगार ज्यांना म्हणता येईल असे चेतन शशीतल यांना मी पाहिलेलं आहे. म्हणजे रादर मी माझं डबिंग त्यांच्या पुढे मागे ॲडजस्ट करून घ्यायचो कारण त्यांना म्हणतात जादूगार किंवा त्यांना म्हणतात बादशाह. त्यांची थोडीशी सावली माझ्यावर पडली आहे. मी नाही असं म्हणत नाही कारण बघून शेवटी तो प्रभाव आपल्यावर पडतो आणि आपण नट असल्या कारणाने आपण ते घेतो लगेच. पण खऱ्या अर्थाने जर या पॉडकास्टच्या माध्यमातून मी क्लिअर करतो की खरे जादूगार ते आहेत. म्हणजे चेतन शशीतल आहेत किंवा एला मॅम म्हणून एक होत्या. अनेक आहेत म्हणजे असं नावं घ्यायला गेलं तर त्याच्यातच आपलं भरपूर हे जसं निनाद कामत आहे की ज्याचं तुम्ही नुसतं मास्क बघा. चेतनची तर अनेक आहेत म्हणजे अलादीन बघा किंवा अनेक आहेत म्हणजे आता एकाचं हे करण्यात अर्थ नाही. तर त्याच्यामुळे असे अनेक आहेत जादूगार किंवा बादशाह. त्यांना बघत मी त्या क्षेत्रात काम करायला लागलो. नट म्हणशील तर मी गडकरी रंगायतनला जेव्हा मी ठाण्यात राहायला आलो तेव्हा करूया. आधीचं
ते वेगळं आहे ते जरा. आपण बोलू. हां, गडकरी रंगायतनला घरातनं भरपूर काम असल्यासारखं यायचं आणि गडकरी रंगायतनला उभं राहायचं आणि मग नाटक बघायचं किंवा टाइमपास करायचं आणि खूप काम केल्यावर घरी परत जायचं. असा जो प्रत्येकाचा साधारण कधीचा काळा? हां, म्हणजे मी नोकरी सोडल्यानंतर म्हणजे 1983 साली मी नोकरी सोडली. हां. हां, म्हणजे 1980 साली मी ग्रॅज्युएट झालो. 83 साली नोकरी सोडली कारण माझं हां. काही मन तिथे रमेना. आणि इन द मीन टाईम मी अनेक ठिकाणी म्हटलं तसं पुन्हा एकदा म्हणतो, मला तो नाटकाचा किडा चावला होता. मग कारण त्या मुलुंड कॉलेजमध्ये वगैरे वगैरे सुद्धा बराच तो नाटकाचा संबंध आला. त्याच्यामुळे असं झालं होतं त्या काळात की नाटकाशिवाय काही जगच नसतं. त्याच्यामुळे गडकरी रंगायतनला आलो की आमचे जे भोसले आहेत, गडकरीचे डोअरकीपर, आणि आता त्यांचा मुलगा वगैरे पण तिथे आहे, तर त्यांना जरा असं वगैरे करून अमुक अमुक रो तमुक तमुक सीटवर बस वा. असं ते मग पैसे नसायचे. 15 रुपये तिकीट होतं फक्त त्यावेळी. 15, पण 15 रुपये वॉज टू मच दॅट टाईम. तर त्यामुळे असं बसायचं आणि अनेक दिग्गज लोकांची म्हणजे जादूगार आपण ज्यांना म्हणतो रंगभूमीवरचे, असे अनेक दिग्गजांची मी नाटकाचे प्रयोग पाहिलेत. एकदा नाही, दोनदा नाही, 5-5 वेळा पाहिलेत. आणि तेव्हा मला कळलं की मी जे समजतोय माझ्या बाबतीत ना, त्याच्यापेक्षा हे खूप मोठी माणसं आहेत ती सगळी. मग मी बघत राहिलो आणि जसं मी नट झालो तसं ह्या क्षेत्रामध्ये मी आकाशवाणीच्या निमित्ताने आलो. आकाशवाणीमध्ये मी गेलो, व्हॉइस टेस्ट केली, पास झालो. आणि मग जेव्हा मला अविनाश नारकर युनायटेड टेलिव्हिजनमध्ये घेऊन गेला, ज्याच्या मधल्या काळात मी जंगल बुक केलं होतं, पण ते एकच मला माहीत नव्हतं की असं काय असतं. पण त्यावेळी आमचा एक संजीव कोलते नावाचा मित्र घेऊन गेला आणि ते जंगल बुक झालं होतं. पण नंतर हे फील्ड एवढं असेल असं माहीत नव्हतं ना, कारण टेलिव्हिजनच माझ्यासमोर आलं आहे. बरोबर. विविध चॅनल्स माझ्यासमोर झाले. ते का त्या पर्व जे असतं ना, ट्रान्सफॉर्मेशन, कम्प्युटर माझ्यासमोर आलं आहे. आत्ताच्या मुलांना स्मार्टफोन नसेल तर काय, मी 2-2 तास STDच्या लाईनमध्ये उभा राहिलो आहे. माझ्या अमेरिकेतल्या भावाला काही कॉन्टॅक्ट करायचं होतं म्हणून माझ्या दुसऱ्या भावाबरोबर. त्यामुळे अशा जमान्यातनं आल्यामुळे की ते जे बघत आलो की त्या क्षेत्रातले सुद्धा दिग्गज, मग ते ॲक्टिंग असो, सिनेमातलं, त्या काळात सिनेमा मिळणं वगैरे कोणी कल्पना केली होती. म्हणजे नाटकात काम मिळालं तरी खूप झालं. हां, तर त्यामुळे मला असं वाटतं की जे जे मला करायला मिळालं, मी कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, काय आवडतं, तर हा चॉईस माझ्याकडे नाहीच आहे. म्हणजे मला असं वाटतं की जे काम माझ्याकडे येतं किंवा आलंय ते मी खूप मनापासून केलं आणि खूप आवडीने केलंय. मजाच आली आहे मला दोन्ही याच्यामध्ये आणि कुठल्याही याच्यामध्ये, कारण मजा नाही आली तर मी ते काम करतच नाही. तुम्ही जसं म्हणालात तसं, त्यामुळे आपण आता जरा कट्टू, पहिलं तुम्ही हे सांगेल की गडकरीला यायचो घरातून खूप काम असल्यासारखं आणि मग खूप नाटक काम बघून परत केल्यासारखं. तर मला ती जर्नी सुरू तुमची कशी झाली ते ऐकायला आवडेल. नाटकाचा एक जे किडा तुम्ही म्हणता ना, तो चावला की माणूस वेडा होतो, संपलंच. नाटक वेडा माणूस होतो. खरंय. सो ती जर्नी पण खूप इंटरेस्टिंग असते. अगदीच. आणि अशा वेळेला जिथे तुम्ही, मला वाटतं सीए पण केलेलं आहे. सीए केलं नाही, पूर्ण नाही केले, पण सीएचे तुम्ही स्टुडंट राहिला आहात. सीए एंट्रन्स पास करून मी सीए इंटरमिजिएट देणार होतो. आणि लॉ 2 वर्ष. लॉ 2 वर्ष. परंतु त्या सगळ्या ह्याच्यात सीए करताना मला कळलं की हे मी नाही करू शकणार. म्हणजे माझा मित्र आहे दीपक ओक, तो सीए होऊन खूप मोठा चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि याच्या तो माझा बेंच पार्टनर. आणि त्यावेळी असं असतं ना, सगळे मित्र एकत्रच काहीतरी काय करतो, मग मी तसे आपण आपले जसं मी डोंबिवलीला टिळकनगर शाळेमध्ये होतो, टिळकनगर शाळेतनं मी मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये आलो. MCC, दॅट्स माय कॉलेज. 1980 साली मी तिथनं ग्रॅज्युएट झालो. तर माझा बेंच पार्टनर दीपक ओक, तो चार्टर्ड अकाउंटंट झाला. तो आता मोठा चार्टर्ड अकाउंटंट आहे. आणि अगदी आता उघाने आले म्हणून चंद्रशेखर टिळक माझा वर्गमित्र, इकॉनॉमिस्ट जो आहे, जो एक मोठा गायक विनायक जोशी गेला, तो माझा वर्गमित्र. तर असे सगळे आम्ही MCC मध्ये होतो. आणि मी अशा ह्याच्याबरोबर मी सीए करायला गेलो, एंट्रन्स पास झाली. आणि त्यानंतर दीपक ज्या पद्धतीने अभ्यास करायचा आणि तितका अभ्यास मी आयुष्यात कधी स्वतः केलाच नव्हता किंवा कोणी करताना पाहिलंच नव्हतं. त्यामुळे आर्टिकल्स करतानाच माझ्या लक्षात आलं होतं की हे काही आपलं काम नाही आहे. ते स्टडी मटेरियल वगैरे पोस्टाने जे आलं, आणि मी जेव्हा दीपकच्या घरी जायचो तेव्हा एवढं स्टडी मटेरियल तिकडे असा बसलेला असायचा. आणि त्यामुळे मी ते सीए सोडलं आणि मग मी नोकरीला लागलो एका ठिकाणी, मधुनील इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. आणि मग त्याचंही मला काही दिवसांनी झालंच म्हणजे. आणि कारण इन द मिनटाईम मी नाट्य प्रशिक्षण शिबिर केलं होतं MH हायस्कूलचं. कलासरम नावाच्या संस्थेत मी आलो होतो.
तिथे तो मला खरं तू म्हणते तुझा किडा. नाटकात आधी काम केलं होतं मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स तर्फे बाळ पेंडकरांच्या एकांकिकेत कल्याणला वगैरे जाऊन, परंतु खरा किडा चावला तो कला सरगममध्ये. सुनील गोडसे मला कला सरगमवर घेऊन गेला. आत्ताचा जो नट खूप मोठा नट आहे सुनील गोडसे आमचा मित्र, तर तो मला घेऊन गेला कला सरगममध्ये आणि मग राज्यनाट्य स्पर्धा वगैरे झालं. तिथे माझे गुरु प्राध्यापक विजय जोशी मला भेटले, दिलीप पातकर, नरेंद्र बेडेकर, अनेक म्हणजे असे खूप नाट्यवेडी माणसं मला तिथे भेटली. आणि तसा तो मला नाटकाचा किडा चावला. मग मी ती मधुनीलची नोकरी सोडली एक दिवशी. मग ते साहेब पण आमच्या घरी आले होते की काय हा मुलगा आहे. ताई म्हणाली त्याला आता ग्रॅज्युएट करेपर्यंत आम्ही हे केलं, तर पुढचं तो बघेल काय असेल ते, आणि तो आता नाही म्हणतो म्हणजे तो नाही येणार. मग मी लिक्विड सोप विकलाय, मी फिनेल विकलंय, मी दिवाळीमध्ये भेट कार्ड विकली आहेत. कारण का रात्री तालमीला मोकळे पाहिजे आपण. थोडक्यात इतका तो किडा चावतो, म्हणजे वेळ लागतो तू म्हणालीस ना. आणि मग असं करत चाललं होतं म्हणजे. आणि जमाना खूप चांगला होता की गडकरीला जायचं सकाळी, नाटक बघायचं, खूप काम केल्यावर घरी परत यायचं, जेवायचं, झोपायचं, संध्याकाळी परत गडकरी. तर ते बघून मी जसं म्हटलं तुला त्या काळामध्ये मी या सगळ्यांनाच म्हणजे खूपच मोठी मोठी माणसं, मी डॉक्टर सतीश दुबाशी, त्यामुळे डॉक्टर श्रीराम लागू असं म्हणतो, डॉक्टर्स मी त्यांना डॉक्टरच म्हणतो, शशिकांत निकते सर. तर आता हे लोक अभिनयातले डॉक्टर नाहीत का सगळे, अगदी यशवंत दत्त साहेब, अक्षरशः म्हणजे मोठी मोठी माणसं ही सगळी, भक्तीताई, रीमाताई, ही किती मोठी माणसं. यांचे असे मी कितीतरी वेळा, निळूभाऊ त्यांच्याबरोबर नंतर कामही केलं. आणि यांचं सगळं डॉक्टर मधुकर तोरडमल, आता काय बोलू म्हणजे भाषा कशी बोलावी आणि काय, आता ते सगळे त्यांचे लुक्सच एक एक, त्यांची ती सिग्नेचर लुक होते एक एक द्यायचे. आणि बोलण्याचा वस्तुपाठ आपण ज्याला म्हणतो, प्रभाकर, डॉक्टर प्रभाकर पणशीकर मी म्हणतो त्यांना, पंत. आता काय तुम्ही म्हणजे काशीनाथ घाणेकर साहेबांचे मी असे प्रयोग बघून त्यांच्याकडे असं बघितलंय मी गडकरीला खाली, की लोक त्यांना असं करतात आणि मी ते बघितलंय म्हणजे. तर कारण दुसरा उद्योगच नाही ना काही, आणि आपल्याला आपण खूप महत्वाचं काम नाटक बघणे करतोय ना, मग दुसरं कशाला काय करायला पाहिजे. असं जवळजवळ 7-8 वर्ष कला सरगमच्या तालमी पण मी करत राहिलो. मग कला सरगमच्या लोकांना असं वाटायला लागलं की ह्याचं कसं होणार यार, यांनी नोकरी पण सोडली आहे आणि हे पण आता काय म्हणजे, आणि माझं हेच होणार तर काय होणार. म्हणून मग तिकडच्या एक आमचे एस.आर. जोशी म्हणून अध्यक्ष आहेत, त्यांच्या मिसेस नयनाताई, त्या आकाशवाणीत जायच्या. त्यांनी मला ऑडिशनचा तो फॉर्म आणला स्वर चाचणीचा, की तुझा आवाज जर आकाशवाणीचा, आकाशवाणी, आणि तिथनं ती व्हॉइसिंगची सुरुवात. आणि एका साईडला ही नंतर मी कमर्शियल नाटक केलं, ते पण आमचे भाऊ डोके म्हणून एक मॅनेजर नंतर ते आमचे होते, पण खरं आमच्या कला सरगमचे खूप एक चांगलं म्हणजे काम करणारे ते सदस्य. आणि ते सकाळी 6 वाजता माझ्या घरी आले होते आणि त्यांनी खालनं हाका मारायला सुद्धा, नेमका राहतो कुठे माहित नाही. कारण मी म्हटलं तर मला चांगला दिग्दर्शक पाहिजे नाटकात, मी कुठेही नाही काम करणार, म्हणजे माझ केवढा म्हणजे म्हणजे काय ना, आणि स्वरूप हे असं, आणि तरी सुद्धा म्हणजे नाही ना, मी म्हटलं दिग्दर्शक चांगला पाहिजे. कारण प्राध्यापक विजय जोशी, पहिलं कमर्शियल नाटक करताना, कारण प्राध्यापक विजय जोशी ॲटिट्यूड पॅलेस आहे ऑफकोर्स, आणि त्यांना बघितलं होतं मी दिग्दर्शक कसा असतो. तर ते आले आणि ते म्हणाले की भाऊ डोके, की तुला चांगला दिग्दर्शक हवा आहे ना, आम्ही एक नाटक करतोय बघा, सूर्याची पिल्ले. वा. आणि सूर्याची पिल्लेमध्ये तुला एवढं छोटा रोल आहे. म्हटलं मला चालेल. दिग्दर्शक दामुकाका केंगरे. म्हटलं लगेच आत्ता निघालो, म्हटलं चला. कारण दामुकाका केंगरे यांच्याशिवाय चांगला दिग्दर्शक बनची व्याख्या काय म्हणजे. आणि मग मी त्या नाटकामध्ये गेलो. त्यामुळे एका साईडला ते सुरू झालं कमर्शियल नाटक. त्याचा किस्सा तुला हवा असेल तर मी नंतर सांगतो. आणि या बाजूला एका बाजूला आकाशवाणीचं रेकॉर्डिंग सुरू झालं. त्या माईक नावाच्या गोष्टीशी माझी मैत्री झाली. मला एक्सप्रेशन म्हणजे माझं काय काय हे करायला लागलो. आणि हा सगळा प्रवास, त्यामुळे ते सुरू प्रवास जो चालू झाला तो अजूनही सुरूच आहे दोन्हीकडे. तो काय अखंडच असतो. तुम्ही तो नटाला रिटायरमेंट वगैरे नसते. तुम्ही आता इतकी मोठी मोठी नावं घेतली आहेत, सतीश दुभाषी सर किंवा काशीनाथ घाणेकर सर, नंतर मी शशिकांत निकते. तर मला त्यांची अशी डॉक्टर श्रीराम लागू, त्यांच्या सोबत काम करण्याचा जरी अनुभव घेतला नसला तरी पाहिलंय तुम्ही त्यांना. पण ज्यांच्यासोबत काही कामही केलंय तुम्ही, अशी काही दिग्गज आहेत की ज्यांच्यासोबत तालमीचा किंवा कामाचा अनुभव तुम्हाला घेतला, आणि काही किस्से, त्यांचे काही आठवणी ज्या आत्ता तुम्हाला आवर्जून असं वाटते की इथे बाबा ही शेअर करावी आठवण. नक्कीच. मी शशिकांत निकते साहेबांचा एक किस्सा सांगतो, त्यांच्याबरोबर मी काम केलं नाहीये.
माझ्या सगळ्यात रंगभूमीवरचे आवडते ॲक्टर सतीश दुबाशी सर म्हणजे ओ सगळं त्यांचं प्रत्येक. पण शशिकांत निकटे वॉज ब्रिलियंट ॲक्टर. म्हणजे आता मी असं म्हणू शकतो त्यांना, कारण मी मधल्या काळामध्ये जरा थोडंसं मीही काम केलं. मी दुपारी त्यांचं नाटक पाहिलं, लफडा सदन गडकरीला, कॉमेडी नाटक, आणि रात्री मला वाटतं ही श्रींची इच्छा पाहिला. तेव्हा मला माहितीच नव्हतं की लफडा सदनमध्ये आणि इथे तेच आहेत. मी दुपारचं लफडा सदनला खो खो असलो होतो आणि रात्रीच्या प्रयोगाला धो रडलो होतो. आणि मला कळलं रे ते तेच आहेत. आणि त्यामुळे हे मी कधी विसरू. मी आत्ता मला काल परवा बघितल्यावर का मला आत्ता ते तू प्रश्न विचारल्यावर मला वाटतंय हा एक किस्सा का सांगतो, व्हर्सटॅलिटी काय असते. म्हणजे जसं मी अशोक मामांच्या बरोबर पहिला पिक्चर केला, वाट पाहते पुनवेची. अशोक मामा विलन आहात ना त्यात तुम्ही दोघेही. अशोक मामा विलन आणि आम्ही त्यांचे भाऊ, आणि गिरीशोक चांगला भाऊ आमचा, अलका आणि निशिगंधा वगैरे. तर मी म्हटलं माणसाची काय कपॅसिटी असते, आणि ते तर टेक्निकल सगळं. म्हणून मगाशी ते म्हटले ह्यांचे संस्कार झाल्यामुळे की असं वाटतं की किती केवढी मोठी मोठी माणसं आहेत. काम न केलेले अनेक आहेत ज्यांचं मला म्हणजे अगदी बघून मी हे झालं. परंतु ज्यांच्याबरोबर मी काम केलं त्यापैकी पहिले म्हणजे निळूभाऊ फुले. निळूभाऊ फुल्यांच्या बरोबर मी एक नाटक केलं होतं ज्याच्यामध्ये अविनाश नारकर, भारती पाटील, मी आणि अशी प्रल मयेकरांचं ते नाटक होतं. त्याचं नाव होतं रण दोघांचे, आणि जे भारत तांडेलनी डिरेक्ट केलं होतं. त्याचा किस्सा सांगतोय तुला. म्हणजे माझा इन्स्पेक्टर सावर्डेकर म्हणून रोल होता त्याच्यामध्ये. 2-4 सीन होते, पण वन्स अगेन निळूभाऊ होते. त्याचा किस्सा असा की अजय शर्मा, त्याची अमर निर्मिती नावाची ठाण्यातली संस्था, आणि अजय आमचा मित्र. तर त्यामुळे मी त्याच्यामध्ये काम करणारे आलंच ना, आणि त्या काळात मी मित्रांनी काय केलं म्हणजे मी आहेच असं कसं. पण दुर्दैवाने असं झालं की मी नव्हतो त्या नाटकात. आणि मला जे मला शाला ते काय झालं ते त्याच्या ते तुझ्या ते इन्स्पेक्टरचं ते काम करते ते सयाजी शिंदे करतोय. तर सयाजी माझा मित्र, कारण त्याच्या आधी ती द्विधाता नावाची सिरियल केली होती तेव्हा त्यात सयाजी होता. आणि सयाजी आजही माझा खूप चांगला मित्र. म्हटलं ठीक आहे मी तालीम बघायला येतो. मग तो तू कधी पण ये. आणि माझा मित्र नंदू लबडे, तोही त्याच्यामध्ये को प्रोड्युसर होता. तोही चांगलाच अभिनेता होता, पण त्यात तो को प्रोड्युसर होता. आणि मग मी जायला लागलो. गडकरी रंगातला तालमी असायची आणि भाऊ ठाण्यात राहायचे. आता एवढी संधी कोण सोडणार गप्पा मारायची. त्यामुळे मी रोज तालमीला जायचो, कारण तसंच भरपूर काम असल्यावर गडकरीला जायचंय ना, मग त्यावेळी प्रयोग बघण्याची जी तालीम बघायची. बरोबर. आणि भाऊंचं नाटकाच्या तालमी मी कशा त्या हाऊ ही कम्स टू अ कॅरेक्टर, हा सगळा प्रवास मी बघितला. आणि कुठेतरी मनात थोडंसं होतं यार, म्हणजे मला नाही करायला मिळत आहे, पण म्हटलं ठीक आहे हरकत नाही. आणि त्यावेळी फोनसाठी मध्ये 3-3 वर्ष थांबायला लागायचं लँडलाईनसाठी. मोबाईल हे यंत्र अजून आलंच नव्हतं. हा रोग जडला नव्हता अजून, तो आता आपल्याला जडलाय. हे म्हणजे ते रील्स बघण्यात. तर मला एकदा सकाळी आमच्याकडे फोन आला होता जस्ट खोपटला. माझं लग्न झालेलं होतं त्या खोपटला राहायचो आम्ही. आणि फोन वाजला, मी उचलला. उदय, अजय बोलतोय, अजय शर्माचा फोन. म्हटलं कधी होत आलमीला. माझी ती एवढी इच्छा होती ना, कधी होत आलमीला. तेच त्याला तुला सांगायला फोन केला, ते आज दुपारी त्या रिहर्सलला तू ये, बाकी तुला सांगतो सगळं. बरं, मी गेलो होतो आलमीला. मला पाठ होता माझा रोल, कारण इतक्या तालमी मी सयाजीच्या पाहिलेल्या. सयाजी शिंदेची भूमिका. हा, काय झालं होतं, सयाजी ते उत्तमच करत होता, पण त्याला सखाराम बाइंडर मिळालं होतं नाटक. भाऊंचंच नाटक. बघा कसे योग असतात. भाऊंचंच नाटक आणि सयाजी शिंदेची पर्सनॅलिटी. त्यावेळी ते पहिल्यांदा सखाराम बाइंडर त्याला मिळालं. आणि हा रोल कोण करणार, तर सगळ्यांचा आधीच की उदय. आणि मग मी गेलो तर माझा रोल तयारच होता तालमी बघून. मी काय उभा राहिलो तालमीला, आणि तो रोल मी केला. असा तो रोल मला मिळाला जो निळूभाऊंच्यावर. मी 100 प्रयोग केलेत. आणि निळूभाऊंसारखा ग्रेट माणूस, आणि माणूस म्हणून एक समाजामध्ये त्यांची असलेली प्रतिष्ठा, त्यांची नट म्हणून प्रतिभा, किंवा हे याच्याविषयी मी काय बोलणार, लोकांना माहिती आहे. परंतु समाजामध्ये एक प्रेक्षकांमध्ये मी त्यांच्याकडे एक असं इरलं घेऊन पावसात भिजत बायका गणपतीतल्या शोमध्ये तेव्हा एका म्हाताऱ्या बाईनी निळूभाऊंच्या असाच गालगुच्चा घेतलेला पाहिला मी. आणि त्यांच्यासाठी काहीतरी खायला आणलं होतं तिने, तुला आणलं रे खायला वगैरे. आणि गावातली कोणतरी बाई, आणि तेच खूप मोठमोठे श्रीमंत लोक, पण निळूभाऊ सगळ्यांची सारखे वागायचे.
खूप मोठमोठ्या पॉलिटिकल लीडर्स किंवा यांच्याशी ते अत्यंत काय म्हणतात ते आपण कसलंही दडपण किंवा वगैरे वगैरे नाही, त्यांना येत असेल यांचं दडपण, असे ते वागायचे. वाचन तर त्यांच्याकडनं म्हणजे शिकलो मी वाचायला, की काय कसं वाचायचं, कारण ते त्यांना ते वाचनाचं व्यसन होतं त्यांना, आणि काम तर बेफाटच करायचे म्हणजे. आणि मला ते भाग्य लाभलं आहे असं म्हणूया की भाऊ. आणि माणूस म्हणून ग्रेट का, आम्ही त्यांच्या घरी वगैरे पुण्याला गेलो वगैरे वगैरे ते आहेच, परंतु एकदा BR स्टुडिओमध्ये आमचं आंबेडकर नावाचा जो सिनेमा इंग्लिशमध्ये डॉक्टर जब्बार पटेल यांच्याबरोबर मी केला, त्याचं डबिंगचं एक सेशन चालू, आणि त्याचं डबिंग आहे मी सुपरवाईज कर, मी आणि विनोद कुलकर्णी. तर तिकडे मी गेलो, मला वर गेल्यावर कळलं की निळूभाऊ खाली त्यांचं कसलं तरी डब करतायत. तर मी थांबून म्हणजे मी आलो 5 मिनिटात, म्हणून मी खाली गेलो, तेव्हा आमचं नाटक बंद झालं आणि गेलो आणि यार म्हटलं भाऊ नमस्कार वगैरे केला. आणि भाऊ म्हणाले काय रे तू काय करतोयस इकडे. म्हटलं असं जर ते डॉक्टर जब्बार पटेल यांचा पिक्चर, त्याच्यात काय करतोयस तू. म्हटलं असं असं. हो का, बरं 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 बरं. म्हटलं किती वेळ आहात भाऊ. मी आहे अजून 3-4 तास माझा डबिंग चालू आहे. म्हटलं मी येतो परत, मी जरा काम करतो. ठीक आहे ये तू. मी गेलो वर, काम सुरू झालं. त्याच्यात लक्षात नाही राहिलं माझ्या त्या कामाच्या ह्याच्यामध्ये. तुला आश्चर्य वाटेल, भाऊ आले वर. कोणी येईल कशाला म्हणजे, कोणतरी उदय सबनीस नावाचा कोणतरी होता आणि तो नाटकात माझ्याबरोबर होता, आणि तो नाही आला भेटायला तर मग काय म्हणजे ठीक आहे, आणि विसरून गेले असं तरी हक आहे ना म्हणजे. परंतु भाऊ वर जिना चढून आले, तुला सांगायला आलोय माझं काम लवकर संपलंय, मी निघालोय. वा. हां, भाऊंचा तुला आणखीन एक किस्सा सांगतो. आमच्या नाटकात सुरेश तांबणे होते. सुरेश तांबणेंच्या ठाण्यांच्या भावाच्या घरी गणपती आला होता आणि त्यांनी सगळ्यांना आमंत्रण दिलं. गणपतीला या सगळ्यांनी वगैरे. आम्ही हो नाटकात नॉर्मल आहे, आणि मी ठाण्यातच राहतो. तांबणे काकांना मी खूप वर्ष झाली ओळखतो. येतो 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 भाऊ, नाटकाचा प्रयोग आपला नाही पण तुम्ही गणपतीला या. भाऊ म्हणे हो येतो येतो. आणि सगळ्यांना असं वाटलं की भाऊ गणपतीच्या दर्शनाला कसे जातील. आपल्या डोक्यात काही कल्पना असतात ना, म्हणजे आस्तिकतेच्या नास्तिकतेच्या. भाऊचा विचार तोपर्यंत माहीत झालेले, अनेक त्यांच्यावर दौरे केलेले. परंतु भाऊ गणपतीच्या दर्शनाला आले. भाऊ गणपतीच्या दर्शनाला आले, नमस्कार केला. मी असं बघतच राहिलो त्यांच्याकडे, आणि ते येऊन बसले. मला राहावे ना म्हणजे सगळीतलं प्रसाद वगैरे सगळं झालं. आणि काय म्हणाले असं बोल. मला म्हटलं तेच भाऊ, म्हटलं आश्चर्य वाटतंय की तुम्ही म्हटलं गणपतीचा देव मूर्तीत असतो की माणसाच्या मनात असतो. मला म्हणाले ते बघायला लागेल. सुरेशच्या मनात आहे ना, आणि श्रद्धेने नमस्कार केलाय ना, त्या श्रद्धेला नमस्कार आहे माझं म्हणाले. वा. आणि माझ्या मते गणपतीला तरी दुसरं काय हवं आहे म्हणजे, की तुमची श्रद्धा, त्यांचं बघण्याचा आउटलुक. ते इज अ ग्रेट मॅन. म्हणजे समोरचा माणूस आहे, त्याची भावना आहे ती तेवढीच महत्वाची, आणि तो माझ्याशी कनेक्टेड आहे. बरोबर. मी तर असं म्हणतो की त्यानिमित्ताने त्यांचं पण देवाशी कनेक्शन आहेच ना, झालंच आहे. तर असे काही दिग्गज मंडळींच्या बरोबर मला काम करण्याचा योग आला. अनेकांच्या भूमिका बघण्याचा योग आला. तालमीच्या बाबतीत तू विचारलंस, डॉक्टर हुद्दार नावाचं नाटक, हेच अमर निर्मिती म्हणजे अजय शर्मा तो प्रोड्यूस करत होता. आणि त्याच वेळी जन्मगाठ नावाचं नाटक ज्याच्यात मी काम करत होतो, अमर निर्मिती अगेन. तर प्राध्यापक विजय जोशी डिरेक्टर होते. याच्या आधीची गोष्ट आहे, रणदोगांची. आणि डॉक्टर हुद्दार कुमार सोनी डिरेक्ट करत होते. तर कुमार मला म्हणाला की त्याच्यामध्ये एक असं कॅरेक्टर तू ये तालमीला, म्हणून मला आवड डॉक्टर श्रीराम लागू. आणि मी तालमीला गेलो. 5-6 दिवस तालमी त्यांच्यावर गेला. वॉज अ व्हेरी स्ट्रिक्ट पर्सन. ते स्वतःच 15 मिनिटं हजर असायचे. त्यामुळे समजा तुला जर उशीर झाला यायला तर डॉक्टरांची रिॲक्शन कशी असायची माहिती आहे, नुसतं असं बघायचं, पुस्तक असं असायचं समोर, असं बघायचं, असो काही बोलायचंच नाही. पण ते 4 शिव्या घातल्या असतं तर आवडलं. नजर एकदम सॉलिड म्हणजे माणसंही. आणि तालमीच्या वेळी तालीम, मग प्रत्येक शब्द, त्याचा उच्चार, त्याचा अर्थ, त्याला कुठल्या कुठल्या अँगलनी बघायला पाहिजे, हे त्या 4-5 दिवसामध्ये त्यांचं स्वतःचं ते वाचत असताना तर मला ते कळलं की यार म्हटलं हे आपण वाटतंय तेवढं सोपं नाही आहे. मी असं अजिबात म्हणणार नाही की नवीन मुलं ते काहीतरी कल्पना घेऊन, मी पण तसंच आलो होतो कल्पना घेऊन. पण त्याचा किती अँगलनी विचार करायला पाहिजे हे ह्या लोकांच्याकडनं मी शिकलो. आणि त्यामुळे मला असं वाटलं की नाही, नाटकात भूमिका करणं, मग ती कुठली का असे ना, तर ते तेवढं सोपं नाही आहे. आणि
दुसरी एक तालीम मी अजून एक केली होती. तर ते डॉक्टर हुद्दार मी केलं नाही नाटक, कारण जन्मगाठचे प्रयोग होते आणि मग ते क्लॅश होणार म्हणून ते झालं नाही. ती एक थोडीशी खंत माझी राहिली की डॉक्टरांबरोबर काम करणं राहून गेलं. पुढे सिनेमात पण नाही कधी योगाला जोडून? नाही, म्हणजे नाही, ते माझ्या नशिबातच आलं नाही कधी. हा, काम राहून गेलं ते. कधी भेट झाली मग बोललात, असं बोलणं झालं की नाही राहून गेलं? मी सांगितलंय त्यांना. एकदा त्यांचं उद्ध्वस्त धर्मशाळा नावाचं नाटक ते करायचे माहिती आहे. आणि डॉक्टरांचा माझा भिड्यांच्या घरी आमचा केअर ऑफ नंबर, त्यावेळी केअर ऑफ नंबर असायचे आणि आमच्या ब्राह्मण सोसायटीत खाली भिडे म्हणून राहायचे. तर त्या भिडेबाईंचा फोन, उदय तुझा फोन आलाय, की मी धाव जाऊन असं, आणि मी फोन घेतला आणि मला फोन आला, मी डॉक्टर श्रीराम लागू बोलतोय. मी थरथरलो. म्हणजे सर म्हटलं बोला. त्यांनी सांगितलं त्यांचा असा असा प्रयोग आहे डॉक्टर उद्धारचा, आणि एक कोणतरी आर्टिस्ट नव्हते त्या प्रयोगाला, तर तुम्ही ते काम कराल का? म्हटलं अगदी तुम्ही, तर तुमच्याकडे पुस्तक आहे का? ना म्हणून घेईन म्हटलं जाऊन आज. हो, ते जरा वाचून घ्या, मग आपण 1-2-3 तालमी करू, आणि तसं बैठच आहे म्हणे नाटक, परंतु भाषा जरा हे आहे, आपण 4-5 तालमी एकत्र करूया. म्हटलं मला चालेल, कारण हुद्दारचा अनुभवच होता मला तालमींचा. आणि मी एक साधारण 4-5 वेळा ते वाचलं नाटक, आणि त्याची तालीम नाही केली मी. 3-4 दिवसांनी पुन्हा फोन आला. मला वाटलं कोणाचं निघालं, मी डॉक्टर श्रीराम लागू बोलतो. म्हटलं बोला सर, कधी तालमीला येऊ ना, तेच सांगायला. ते आमचे जे आर्टिस्ट आहेत तर ते आता अवेलेबल झालेले आहेत, त्यामुळे तुम्हाला सॉरी म्हणायला फोन केलाय. एवढा मोठा माणूस, एवढा मोठा म्हणजे काय, म्हणजे कोणाबरोबर तरी निरोप पाठवला असता तरी मला चाललं असतं, की त्यांनी माझा विचार केला ह्याच्यातच हेच खूप झालं ना. परंतु त्यांनी हे केलं, आणि त्यामुळे त्या तालमीतला तो अनुभव, आणि डॉक्टरांचा अनुभव. डॉक्टरांचा आणखीन एक अनुभव म्हणजे माझं एक नाटक होतं, हृदय वसंत फुलताना. ते बघायला विक्रमचे बाबा, म्हणजे विक्रम गोखलेचे, ते त्याला मी अरे तुरे का म्हणतोय नंतर सांगतो. विक्रमचे बाबा चंद्रकांत गोखले हे आमचा प्रयोग बघायला आले होते. विक्रम गोखले. हा. तर मला कोणतरी सांगितलं नाटकाचा प्रयोग चालू झाल्यावर की चंद्रकांत गोखले सर आलेत म्हटलं, आणि मला ते भयंकर फॅन मी त्यांचा, पुरुष बिरुष म्हणजे काय जबरदस्त ऍक्टर, अनेक सिनेमे म्हणजे. तर आणि ते इंटरव्ह्यूला आल्यावर मी नमस्कार वगैरे केला. म्हणा चांगलं करतोस तू काम. म्हटलं सर थँक्यू. सगळ्यांना सगळ्या नाटकाबद्दल बोलले वगैरे. तो प्रयोग झाला. पुढचा पुण्यातला प्रयोग, पडदा उघडला, त्यावेळी ते चंद्रकांत गोखले आणि बाजूच्या खुर्ची डॉक्टर श्रीराम लागू, आणि मी थरथरलो म्हणजे आता. आणि ते झालं. तुमचं कुठलं नाटक बघायला? हृदय वसंत फुलताना. आणि पहिल्या प्रयोगाला ते काय म्हणाले होते मला, गोखले सर, की अरे तू असं रोल काम, मला असं वाटतं की म्हणजे हा रोल मी करू शकू. म्हटलं उद्या पुढच्या अंकात करा सर, तुम्ही करणार असाल तर तुमच्यासारखं म्हटलं मी आयुष्यात नाही करू शकणार. आणि गंमत केली ते वगैरे वगैरे. आणि मग ते डॉक्टरांना घेऊन आले, डॉक्टर आले होते त्यांच्याबरोबर, आणि डॉक्टरने आमचा प्रयोग बघितला पूर्ण. मग त्यामुळे हे सहज घडणारी गोष्ट नाही. एवढे दिग्गज लोक प्रयोग बघायला येतात म्हणजे तर तो ह्या झाला डॉक्टरांचा अनुभव. म्हणजे माझ्या दृष्टीने हे 3 अनुभव मला खूप होते. आणि दुसरी एक तालीम जी माझ्या कायम लक्षात राहिली म्हणजे, आणि ती तालीम मला फायदेशीर पण ठरली, तो एक विलक्षण नावाचं नाटक होतं. त्या नाटकाच्या तालमीत मी काम करत होतो, आणि चालू होते रीमाताई होत्या त्या नाटकामध्ये, मंगेश कुलकर्णी होता, त्यानंतर उदय म्हैसकर होता, आणि नाटकाची तालमी चालू होते 3-4. त्याच्यात मी इन्स्पेक्टरचं काम करणार होतो, आणि तो थोडासा हे पण असतो, म्हणजे एक रूप घेऊन येतो आणि मग तो इन्स्पेक्टर निघतो वगैरे. आणि 4-5 दिवस तालमी झाल्यानंतर मला अचानक मंगेश मला म्हणाला की कुलकर्णी, की तू नाही करत आहेस हा रोल, असं तो तुला सांगेल बघ आता. मी दिग्दर्शक, त्याचं दिग्दर्शक होता संजय सुरकर. आणि संजय सुरकर आधीच्या आमच्या एका सिरियलला, त्या विधाता नावाची जी सिरियल गेली, म्हणून मी विक्रमला विक्रम म्हणतो, ते नंतर तू आठवण कर वाटल्यास. मग एवढ्या मोठ्या माणसाला मी अरे तू रे, हे काय माझं मोठेपण नाही आहे, त्याचं मोठेपण आहे, हे का ते मी सांगतो तुला. तर आणि मला एकदम डोळ्यात पाणी झालं माझ्या, आणि मला खरंच थोड्याने संजय सुरकरनी बाजूला घेतलं, उदय अरे असं असं झालंय, काय झालंय ते मला सांगायचं नाही आहे, तर तुला नाही देऊ शकत, माझं पण पहिलंच नाटक आहे आणि मी काय करणार वगैरे.
रीमाताई म्हणाले चांगलं करतोय की काम तो, काय झालं तुला? बरं त्या एकदम बिंदास व्यक्ती म्हणजे ना, एवढं काय म्हणजे त्याच्यामध्ये असं वगैरे. पण ते माझ्यावर प्रेशर आहे वगैरे. म्हटलं ठीक आहे. आय वॉज तुमच्या जागी दुसऱ्या कोणाची वर्णी लागली का तिथे? हां, मग म्हणजे असावी म्हणजे. हां. तर म्हणून मी तुला मला अजिबात ते सांगणार नाही आणि तू किती विचारलंस तरी मी सांगणार. तर आणि मी अक्षरशः डोळ्यात पाणी असं करून ते तालमीच्या हॉलमधून मी चाललो आता, कारण मी त्यात काम करणार आणि आता नाही करत आहे. मंगेश कुलकर्णी ही एक वल्ली म्हणजे माझ्या आयुष्यात त्यानिमित्ताने कशी आल्या. ए थांब रे. मी असं वळून बघितलं. एवढं काय लगेच चालला चेहरा पाडून बिडून. म्हटलं तर मग काय, ती पिशवी असायची मंगेशच्या इथे अशी, त्यातनं एक स्क्रिप्ट काढलं त्यांनी. मी एक सिरियल करतोय. आता त्यावेळी सिरियल म्हणजे कल्पना पण नव्हती. सिरियल करतोय, त्याच्यामध्ये एक माझ्यासाठी लिहिलेला रोल होता. तो म्हणाला मला, मंगेश माझ्यासाठी लिहिलेला रोल होता आणि त्याला सुद्धा अनेक क्लेम आहेत की मी हा रोल करणार. 13 एपिसोडची मालिका आहे, त्याच्यामध्ये विक्रम गोखले, स्मिता तळवलकर आहेत आणि त्यात एक भास्कर नावाचं कॅरेक्टर आहे, विधाता नावाची सिरियल. तर माझा जो रोल आहे भास्करचा तो तू करतोयस असं म्हणून त्याने मला स्क्रिप्ट दिलं. मी मला कळे ना, मी आता काय हसावं की रडावं, म्हणजे तो रोल तू करणार आहेस. तर मी असं बघायला लागलं आणि त्यावेळी मला सगळं खोटं वाटायला लागलं होतं, कारण आता 4-5 दिवस तालमी केलेले आणि मी आता नाही आहे. म्हटलं थँक्यू सो मच. थँक्यू वगैरे नाही, नीट वाचायला लाग आणि काहीतरी 15 दिवसांनी वगैरे सिरियल, त्याच्या आधी आपण एकदा प्रोड्युसरला भेटूया. मग त्यांनी मला शिवाजी मंदिरच्या समोर आमचे जे ब्रह्मे प्रोड्युसर होते त्यावेळी त्यांना बोलवलं तिकडे. त्यांनी पण ॲप्रूव्ह केलं मला आणि तो इन्स्पेक्टरचा रोल मी त्याच्यामध्ये केला. आणि जो रोल हा 13 एपिसोडची मालिका होती ती, परंतु समोर विक्रम, स्मिता सारखे आर्टिस्ट आणि मंगेश कुलकर्णीसारखा लेखक दिग्दर्शक, त्याच्यामुळे साताऱ्याला त्यावेळी मी एक नोकरी करत होतो छोटीशी. तर मी त्या साताऱ्याला डेअरीमध्ये ते इलेक्ट्रोड विकायचो, ते दुधाच्या पिशव्या सील करण्याचं मशीन, ते मार्केटिंगला होतो. तर मी उतरलो खाली आणि मला पोलीस बंदोबस्तानी परत त्या हॉटेलवर सोडण्यात आलं. अशी ती सिरियल होती. विधाता 13 एपिसोडची मालिका. गडकरी रंगायतनला मी आत बसलेलो असायचो, तर बाहेरचे खांब आहेत ना झाड, तिथपर्यंत रांग लागलेली असायची लोकांची सही घ्यायला, तुम्हाला भेटायला आणि तुमची सही घ्यायला. 13 एपिसोडचा करिश्मा आहे. डेली सोप वगैरे नव्हतं तेव्हा. डेली सोपचा जमानाच नव्हता. साधारण कितीचा काळ आहे हा? म्हणजे सांगतो ना तुला, 80s मधला. अरे लेट 80s म्हणजे रादर, हो लेट 90sच्या आधी. हा करेक्ट. 85 आणि त्या दरम्यान. एक्झॅक्ट साल मला आठवत नाही, पण बरोबर त्याच आसपास. पण म्हणजे मी काय असं म्हणतो की 80च्या त्या आसपास, 85, 86 वगैरे असावं. मी बघून तुला सांगतो ना. तर तो आता तमस ही सिरियल 9 एपिसोडची होती. त्यावेळी 52 भाग वगैरे यायचे होते अजून. पहिले 13 आणि 15 असेच एपिसोड असायचे. 13 एपिसोड्स. तर ती सिरियल मला त्या नाटकात काम माझं गेल्यामुळे मिळाली. बरोबर आहे ना, की समजा जर मला त्या दिवशी काढलं गेलं नसतं तर मला ही सिरियल कदाचित मिळाली पण नसती. आणि मग पुढे माझं काय घडायला जे काय घडलं त्या सिरियलमध्ये घडलं नसतं. त्यामुळे म्हणजे एक ब्लेसिंगच आहे आपण, इन डिस्गाईज असं म्हणूया. तर तसं त्या तुमच्यासाठी जे लिहिलेलं असतं ते तुमच्याकडे येतं. हा, तर ते आलं म्हणजे आलं. त्यामुळे असे अनेक म्हणजे अनुभव सांगायला गेलो तर तुझा अख्खा पॉडकास्ट त्याच्यामध्ये जाईल. मला आवडेल. मला आवडेल. पण असं जेव्हा होतं ना, तुम्ही हा एक मुद्दा सांगितलात, हे खूप जणांच्या बाबतीत होत असेल. म्हणजे तुम्ही फक्त एकटे नसाल कदाचित, की तुम्ही तालीम केली आहे, सुरू आहे, कदाचित आठवड्याभराने नाटक रंगभूमीवर जाणार आहे आणि तुम्हाला सांगण्यात येत आहे की तुम्हाला आता हे. बरं, असंच एक नाटक याच्यात मीही काम केलंय. जसे मी कोणाची तरी रिप्लेसमेंट तुम्ही आहात. हा, की ते त्या नाटकाच्या तालमी चालू होते आणि मला माहित नव्हतं. आणि विधाता सिरियल आमची चालू होती का संपली होती. विधाता सिरियलमध्ये सयाजी शिंदे होता, त्याच्यानंतर इला भाटे होती. आणि ते जे चंद्रलेखेचं पहिलं नाटक मी व्यावसायिक सूर्याची पिल्लेनंतर जे केलं ते रात्र उद्याची नावाचं नाटक होतं, डायलेम फॉर मर्डर. आणि ते लेखक दिग्दर्शक मोहन वाघ. तर मला अचानक प्रोडक्शनमधनं त्यांच्या फोन आला आणि मला म्हणाले की अशा नाटकामध्ये तुमच्याकडे एक रोल आहे. आणि त्या नाटकाचं ओपनिंग मात्र 31 डिसेंबर, त्यावेळी मोहन काका 31 डिसेंबरला, आणि ती तारीख होते की ते 15 का 18 डिसेंबर. पण मी म्हटलं आपल्याला काय, गेलो आणि फुल लेंथ रोल. फर्स्ट ॲक्ट एंडला येतो माणूस आणि तो थ्रू आउट, तो इन्स्पेक्टर की जो ते शोधून काढतो, चावी लपवतोय कुठे वगैरे वगैरे.
तर मी मग ह्या दोघांनी सयाजी आणि इलानी माझा ताबा घेतला की असं करायचं आहे तुला. ते दुसरं अरे म्हटलं पण त्यांना जे करत होते ते नव्हतं जमत, काही कारणाने त्यांना नव्हतं जमत, म्हणजे खरंच नव्हतं जमत. आम्ही त्यांच्यावर खूप तालीम केली वगैरे आणि वॉज अ नाईस मॅन. म्हणजे जो कोण करत असेल तो, मी म्हटलं नाही रे मला असं म्हणून म्हणाल तसं नाही, पण मग दुसऱ्या कोणतरी घेणार आम्ही, कारण त्यांना नाही होत आहे काही. मला म्हणाल तू कर. प्रदीप वेलणकर पण होता त्या नाटकात, तो पण द्विधातामध्ये होता. अशी ती गँग होती आणि मी ते नाटक केलं. फुल लेंथ रोल मला मिळाला. त्यामुळे असं माझ्याही बाबतीत झालंय की बरोबर, मी कोणाचं तरी रिप्लेसमेंट, कोणाचं तरी म्हणजे प्रयोग सुरू झालेच नव्हते अजून. त्यामुळे मी ते काम केलं आणि त्याचेही जवळजवळ 100-150 प्रयोग मी लेखा संस्थेतनं केलेले आहेत. त्यामुळे असं झालेलं आहे, मी सुद्धा केलंय, होतं असं. सूर्याची पिल्ले आणि त्यानंतर हे नाटक. पण अजून अशी कोणती व्यावसायिक नाटकं आहेत तुमची ज्यांनी तुम्हाला मनस्वी आनंद दिला, चाहत्यांचं प्रेम दिलं आणि कलाकारांची एक वेगळी भन्नाट टीम दिली? टीम्स तर सगळ्याच माझ्या भन्नाट होत्या, प्रश्नच नाही. मी टीम बघूनच नाटक केलेलं आहे. अगदी तुला सिक्रेट सांगायचं झालं तर हां, म्हणजे मी आधी विचारतो पहिल्याच नाटक मध्ये दिग्दर्शक चांगला पाहिजे, कारण का माहिती मोठा पाहिजे. नाटक हे टीमवर होतं. चालतं. येस, म्हणजे गिव्ह अँड टेक खूप असतं ना तिथे. आणि भेटणं असतं, दौरे असतात. त्याच्यामुळे टीम जर तुमचं जर काय प्रॉब्लेम असेल ना, ते नाटक नाही होत. काहीतरी गडबड होते. माणूस आहे शेवटी. परंतु जे मला जी आवडलेली नाटकं आहेत ती एक रणदोघांचे समजा, हे तर चंद्रलेखेचं आणि सूर्याची पिल्ले मला आवडतंच. ते सूर्याची पिल्ले मी परत सुनील बर्वेच्या सुभग बरोबर सुद्धा त्याच्यानंतर आम्ही 25 प्रयोग केले. सेम कॅरेक्टर केले मी आफ्टर 22 इयर्स. ते 22 वर्ष आधी ते केलं होतं. दामू काका जे डिरेक्टर होते ते, त्याच्यामुळे तेही आवडतंच मला. निखारे नावाचं नाटक मी अरुण नलावडेच्या दिग्दर्शनामध्ये केलं होतं. एक रुका हुआ फैसला, 1966 मध्ये रत्नाकर मतकरी साहेबांनी ते लिहिलेलं नाटक, अप्रतिम नाटक. ते करायचा योग आला मला. ते हिंदी होतं की मराठी? नाही, मराठी होतं. निखारे ते नाटक मी केलं. मला जे हृदय वसंत फुलताना, अत्यंत वेगळं नाटक, खूप छान. त्यानंतर मी लाईनीनी म्हणजे परत सुबकचं सूर्याची पिल्ले मी केलं, वसंतराव कानेटकरांचं नाटक. त्याच्यानंतर मी दुसरं पंतांना श्रद्धांजली म्हणून अश्रूंची झाली फुलेचे आम्ही 50 प्रयोग अशोक समेळ साहेब आणि आम्ही सगळे, अशोक दादा वगैरे आम्ही केले एकत्र. त्याच्यात मी धर्मापाचा रोल केला. आणि तिसरं मला लगेच योग आला ते म्हणजे लेकुरे उदंड झाली. सुमित राघवन यांनी आणलं होतं ते. करेक्ट. त्याच्यामध्ये मी तो ऑक्ट्रॉय नाक्यावरचा तो हा करायचो, धमाल्याची अशी तो योग. त्यामुळे नाटकं मी कमी केली आहेत, किंवा माझी नाटकं जर धोधो चालली असती तर मला नाही वाटत मी दुसरीकडे कुठे वळलो असतो. पण माझं दुर्दैव म्हणूया की असं कुठलं नाटक चाललं नाही. कारण एका बाजूनी सुदैव म्हणूया की मी त्यामुळे मी त्यावेळेच्या सगळ्या डेली सोप्स, आभाळ माया, वादळ वाट म्हणा, आपण तिकडे येऊच. कारण तुम्ही आता बोलताय की नाटकं धोधो नाही चालली कदाचित, पण म्हणून तुमची एक वेगळी जर्नी सुरू झाली, वेगळा प्रवास सुरू झाला. व्हॉइसिंगचा प्रवास सुरू झाला. कदाचित ती जर चालली असती तर कदाचित तुम्ही नसतात, दुसरीकडे बघितलं इतकं नसतं तुम्ही प्राधान्य दिलं त्या गोष्टींना. तर मला आपण आता नाटकाकडनं मालिकांकडे जाऊया आपण. की आभाळ माया, मी स्वतः तुम्हाला पहिल्यांदा म्हटलं की आभाळ मायातला मन्ना मला जास्त आवडायचा, कारण तो खूप बॅलन्स दिसायचा माणूस. तर मला आभाळमायाचे दिवस सांगाल, कारण ते मला वाटतं दिवस गोल्डन डेज असतील ना. अगदी खरंच. काय आता म्हणजे तिकडनं तर कम्प्लीट म्हणजे टायटल सॉन्ग पासून पूर्ण सगळंच त्याचं भन्नाट होतं. गल्लो गल्ल्यांमध्ये मी जसं जंगल बुकचं टायटल सॉन्ग मी माझ्या सिरियलचं ऐकलंय, त्याच्या आधी आभाळ मायाचं टायटल सॉन्ग मी म्हणजे ढाळकन सगळं गल्लीत अख्ख्या तेच ऐकू येतं असे दिवस मी बघितले. काय टाइम होता त्यावेळेला? 8, 8:30 त्यावेळेला 7:30-8च्या दरम्यान. 8:30 असावं. तेच 8-8:30च्या दरम्यान लागायचे आणि ते सगळीकडे तोच आवाज यायचा. तर असे म्हणजे गोल्डन आपण म्हणू, प्लॅटिनम म्हणू, असे सगळे ते दिवस. आठवण म्हणजे कशी माहिती ना, सिरियलमध्ये माझी सुरुवात दादा गोडकरमुळे झाली. कारण सिरियल आलीच माझ्या समोर आणि मी कधी स्वप्नच बघितलं होतं की मी आपलं नाटक 13 मालिकांची विधाता. ते नंतरचा भाग झाला. त्याच्या आधी एक सूर्याची पिल्ले जे करायचो मी म्हटलं ना तुला, त्याचे मॅनेजर दादा गोडकर होते. आणि दादा गोडकर नंतर अधिकारी ब्रदर्समध्ये दादा जॉईन झाले. त्यामुळे नॅचरली
दादा कोडकरांच्या ओळखीचे जे आर्टिस्ट जे होते ते हळूहळू तिकडे पण सिरियलमध्ये गेले की तू पण तिकडे. तसाच एक दिवस त्यांनी मला सांगितलं, ते परमवीर नावाची एक सिरियल आहे, म्हणजे कुलदीप पवार साहेबांची, तर त्याच्यामध्ये एक रोल आहे छोटा, करशील का? म्हटलं करीन, मला काय, पण आपलं ते करतो ना मी, सगळं ॲडजस्ट होईल म्हणून. तर म्हणून मी गेलो आणि त्यावेळी मी पहिल्यांदाच सिरियल परमवीर, मग मी हॅलो इन्स्पेक्टर केली, मग त्यांची मासूम म्हणून केली एका बाजू, आणि गाजला रोल तू जे म्हणतेस, कारण प्रायव्हेट चॅनल हे सगळे आपण दूरदर्शनवरच्या सगळ्या सिरियल, दामिनी केली मी. हो, दामिनी, त्यावेळेला दामिनी तर बाबा हो खूपच. पण आभाळ मायाचं काय आलं, प्रायव्हेट चॅनल सुरू झाल्यानंतर झीवर मी अल्फावर मी आधी जिभेला काही हाड वगैरे वगैरे, कारण तो एक प्रवास होता. एकदा त्या काळामध्ये ना असे लिमिटेड होते नट, हो हो, आणि इकडे काम केलं तर तिकडे करायचं नाही असं काही नव्हतं म्हणजे. सगळं होतं, सगळे सगळीकडे दिसायचे, सगळीकडे दिसायचे. तर त्याच्यामुळे मला व्हॉइसिंगमध्ये तोपर्यंत खूप मी बिझी झालो होतो. आणि मला विनय आपटेचा फोन आला एकदा, एक सिरियल करतोय आणि त्याच्यामध्ये तुला काम करायचं आहे. विनय आपटे माझा जन्मगाठचा मित्र, खूप जवळचा मित्र, म्हणजे नाटकातपासून. त्याच्यासुद्धा एका रान माणूस नावाच्या सिरियलमध्ये मी काम केलं, आणि तुला परवाच्या दिवशी शूटिंग. अरे म्हटलं, परवा माझं डबिंग आहे, सोडते. सोड काय म्हटलं विनय, अरे सोड कसं सोडते, आपलं एवढं कर, मग मी करतो सगळं ॲडजस्ट, बघूया. मला माहिती होतं ते शक्य नाही. मग मला सुबोध गाडगेचा फोन आला, त्यांनी मला कॅरेक्टर सांगितलं, आणि नट नेहमी ते मोहात पडायचं असतं, भूमिकांच्या प्रेमात. बस. तर असंच कॅरेक्टर आहे जे विनयनी त्याच्यासाठी लिहून घेतलेलं कॅरेक्टर आहे, मन्ना प्रधान. आणि ते 40-50च एपिसोड आहे बघा, हे माझं वाक्य लक्षात ठेव, 40-50च एपिसोड आहे. नंतर तो हार्ट अटॅक येऊन तो मरतो, ते कॅरेक्टर मरतं म्हणजे. त्याच्यामुळे पण तू हे कॅरेक्टर करावंच असं वाटतं. तर काय करूया, तो डबिंग कॉन्ट्रॅक्ट माझ्या डोळ्यासमोर यायला लागला, त्याचा चेहरा. म्हटलं करूया, मी चल म्हटलं करूया. आणि मी मग त्या डबिंग कॉन्ट्रॅक्टनं सांगितलं, मी नाही करू शकत. ऐसे कैसे कर सकता यार, आपने मुझे डेट दिया हुआ है, आपने ऐसा शूट मिला है, तो शूट मिला है तो क्या, लेकिन डेट दिया हुआ है ना. त्या डबिंग कॉन्ट्रॅक्टरनी मला नंतर आयुष्यात उभं नाही केलेला आत्तापर्यंत नाही. ते भेटतात पण आदनमधनं मला, पण त्यांनी काम करायला नाही बोलवलं मला. पण मी आभाळ माया केलं, इट हॅज पेड मी बॅक अ लॉट. आणि मन्ना प्रधानचा रोल, दिवस असे की संजय जाधव वॉज कॅमेरामन, आणि आमच्या फक्त संजय जाधवकडे गाडी होती त्यावेळी. हो, म्हणजे ते तेव्हापासून श्रीमंत होते. नाही, संजय जाधव वॉज संजय जाधव दॅट टाइम. दुनियादारी हे खेळ झालं. ओ बाद में संजय सर ऐका, संजय जाधव वॉज संजय जाधव. आणि तो माझा खूप जुना मित्र. आम्ही ठाण्यातले सगळे त्या कोपरी ब्रिजवर उभे आहेत. संजय सर त्याची व्हाईट मारुती घेऊन यायचा, कोजाव साहेब आणि असे वगैरे. बरं, तो कोणालाच नाही म्हणून सांगण्याचा संजयचा स्वभावच नाही. ते चांगले काही नाही, ते नको तुला, ते नको करूस, ते मी तुला नाही देणार वगैरे नाही. तो आप बैठ जाओ, आप कैसे आप ॲडजस्ट करू. म्हणजे पुढच्या इथे 2 जण, मागे 3 सीटवर 4-5 जण, असे आम्ही जायचो. बरं, मला तो असंही म्हणायचं, जर त्याला कॉल टाइम 2 बजे गए ना, क्यों तू आ रहा है 7-8 बजे. कारण आम्हाला व्यसन लागलं होतं आभाळमायाच्या सेटवर जायचं. सकाळ झाली आणि आपलं शूट असेल की आभाळमायाच्या सेटवर जाऊन पडायचं. मग तिकडे काही फुल टाइमपास, आणि गँग पण तर वेगळी मी सांगतच नाही नावं. आणि व्हॉट द डेज. तुला माहिती आहे, तिकडे एक चणेवाला यायचा, तो चणेवाला पण हळूहळू आमच्याकडे स्पॉट बॉय म्हणून काम करायला लागला. आता तो इंडस्ट्रीत स्पॉट बॉय झाला, आता काय माहिती पुढे सिनियर पोस्टला सिनियर, तो प्रोड्युसर पण झाला. म्हणजे आभाळमायाने घडवलंय, लोक घडवली अक्षरशः. आणि भूषण तेलंग आमचा मित्र, जो कला सरगम मध्ये माझ्या बरोबर होता, तो परी बरोबर यायचा. परी होती ना छोटी, परी आणि रुचा, ह्या छोट्या छोट्या. तर त्यांच्यावर यायचा. भूषण तेलंग बिकेम प्रोडक्शन मॅनेजर आफ्टर आभाळमायामध्येच. मंदार देवस्थळी सारख्या डिरेक्टरची माझी ओळख आभाळमायामध्ये झालेली आहे. मंदार देवस्थळी, व्हॉट अ डिरेक्टर, म्हणजे कमाल, अप्रतिम. आणि माझं त्याचं ट्युनिंग असं की नुसतं माझ्याकडे झालं, साहेबी असं म्हटलं की हा मी करतो एवढं त्याचं माझं ट्युनिंग ते जमायचा तो काळ, आभाळमाया आणि नंतर वादळवाट. तर सच अ डेज की त्यावेळी
चांगला कसा आपला सीन होईल. चला पडा आज एक एपिसोड मारायचा वगैरे नाही, आपलं चांगलं कसं सीन होईल. मग त्यावेळी 11-12 मिनिटाचे वन शॉट केलेले आहेत आम्ही. आभाळमायामध्ये आहेत काय काय मोठे मोठे सीन आहेत. 11-12 मिनिटाचे मध्ये एक ब्रेक पण हो यायचा. हो हो. असे वन शॉट केलेले आहेत. आता अलाउच करत नाहीत म्हणे. मी नंतर ते सांगितलं नाही सर, तो वन शॉट एवढा होल्ड नाही होत. म्हटलं काय माहिती बाबा, आमच्या वेळी त्यावेळी काय होल्ड व्हायचं म्हटलं आम्हाला काय कळलं नाही. पण मला अर्थात असंही नाही म्हणत आमच्या वेळी वगैरे एवढा काय मी मोठा नाही झालेलो होतो. तर आत्ता तसे दिवस बदललेत आणि माझ्यासाठी दोज वर द गोल्डन डेज. रिअली आय मिस दॅट टाईम. काही एखादा असा आठवणीतला किस्सा सेटवरचा, म्हणजे आता तेव्हा मनोज जोशी होते, आपले संजय मोने होते, चिक्कार किस्से आहेत. सुकन्या हो. मोने कुलकर्णी आणि हे चिक्कार. सगळे. काय एखादा आठवणीतले की जो तुम्हाला इथे सांगावासा वाटतोय, तो धमाल होता, जसं तर तुम्ही संजय सरांचा सांगितलं. अनेकांनी कदाचित तुला आभाळमायामध्ये इतके आर्टिस्ट आहेत की खूप त्यांनी आहेत तुला खूप आहेत खूप आहेत. तुझ्या पॉडकास्टमध्ये कदाचित त्यांनी सांगितले असेल. पण एक किस्सा तुला मला एकदम अचानक आठवलं. मनोज जोशीचं तू नाव घेतलंस म्हणून. मी सकाळी काहीतरी 7ची शिफ्ट होती SL स्टुडिओमध्ये हां आणि मनोज माझ्या घरी येतो, कारण माझं घर SL स्टुडिओमध्ये दाखवलं होतं मन्ना प्रधानचं. आणि मी मेकअप रूममध्ये गेलो तेव्हा मनोज जोशी झोपला होता मेकअप रूममध्ये. हां. मनोज खूप आधी आला आहे वाटतं, आला असेल, येतात कधी कधी लवकर. आणि मी मेकअप वगैरे केला, 7:30-8 वगैरे वाजले. नाश्ता बिष्टा आल्यावर मनोजला उठवला. म्हटलं मनोज, अरे नाश्ता, हां म्हटलं नाश्ता आहे, हां अच्छा. तोंड वगैरे धुतलं आणि मग नाश्ता करत, ए सॅबी ये चिक्कमोत्याची माळ हे क्या गाणं आहे. म्हटलं ह्याला काय एकदम मतलब क्यों नहीं वो मेरे को मतलब उसका मतलब वैसे मतलब मेरे को मालूम, वो चिक्कमोत्याची माळ होती ग ती सतोळ्याची ग, हे ते गाणं. अरे यार वो मैं सुबह 3 बजे से सुन रहा हूँ. कहाँ पर, मैं तो आया तब तो सोया था, इधर सोया था. इन्होंने मेरे को बोला कि आपको गाड़ी ले जाएगी सेट पर. तो मेरे को उन्होंने फ़ोन किया, तो मुझे पता है ना बजा कितना है. तो मैं उठा और फिर वो नहाया और फिर बैग लेके नीचे खड़ा हो गया. गाड़ी आ गई, गाड़ी में बैठ गया मैं सुमो में. और फिर वो गाड़ी चलने लगी तो वो गाना लगा, चिक्कमोत्याची माळ होती ग ती सतोळ्या. तो मैं सुन रहा हूँ और फिर गाड़ी उल्टे दिशा में जा रही है, बोरिल की तरफ. कहाँ जा रहे हो आप? नहीं उधर से एक को लेना है. अच्छा, उसको लिया. बाद में कोई असिस्टंट कोई किसी को लेना है. बाद में कैमरा के कुछ स्टेप्स लेना है, टेप्स असायचे ना त्यावेळी, वो लेना है. करता 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 तो दुनिया भर फिरून वही गाना सुन रहा हूँ मैं, चिक्कमोत्याची माळ. और मैं इतना बोर हो गया, मैं उसको भी पूछा इसका क्या मतलब है यार. तो मेरे को मालूम नहीं क्या मतलब है इसका, लेकिन गाना अच्छा इसलिए बजा रहा हूँ. और ऐसा 3 बजे से गाड़ी में बैठा और मैं यहाँ पहुँचा 6 बजे. 3 ते 6 चिक्कमोत्याची एवढंच ऐकत होता तो. मैं म्हटलं तो क्यों आया लेकिन गाड़ी में, तो अपना आने का ना. अरे मेरे को क्या मालूम, वो इधर जाना नहीं होता. तो मैंने बोला, और वो देखा नहीं घड़ी, उसने मेरे को 2:30 बजे फोन किया था, आ जाओ. बापरे. आणि तो 3 वाजता गाडीत बसला आणि 6 वाजता आला म्हणून तो झोपला होता. म्हणजे असे तर चिकार किस्से. मंदार देवस्थळीचा किस्सा आहे तो. एका स्पॉट बॉयला तरी झालं त्याच्या काय ते कलर बार लेके आ. आता कुठल्या तरी सिरियलमध्ये मी परवा कुठल्या तरी वेब सिरीज मध्ये चॅनलच्या ऑफिसमध्ये पण हे नवीन इंटर्न आले की फसवतात. हा तर तसं. आणि तो गेला होता कलर बार आणायला. तो कलर बार आणायला गेला आणि स्टेशनरी शॉप में जाना हो दुसऱ्या किसी में, तो पलीकडे गेला आणि त्यांनी भूषण आला सेटवर. मंदारला म्हणाला नको ना यार असं वागू यार, माझा एक स्पॉट बॉय अडकला यार तिकडे, इथे लोकांना काय काय द्यायला लागतं, कुठे कलर बार वगैरे आणायला पाठवतो यार. काळा जिलेटिन आणायला पाठवलं होतं एकदा. असे भयंकर किस्से आहेत चिक्कार. म्हणजे सुकन्याताई सोबतचा काय आहे का? आता परत सुकन्याचं नाव घेणार मी, समोरच्या व्यक्तीचं नाही घेणार. कोण, संजय मोने होते? नाही संजय नाही. संजय म्हणजे काही प्रश्नच नाही. आणि संजय हे स्वतःच एक किस्सांच्या वरती साम्राज्य आहे त्याचं स्वतःच. त्याचं इंटरव्ह्यू घेतील तेव्हा. पण सुकन्याचा किस्सा असे अनेक डिरेक्टर्स यायचे ना. म्हणजे आभाळमाय असं झालं की नंतर खूप झालं. जसं मला सांगितलं होतं 700 आपलं 45-50 एपिसोडला मन्ना
मरणार आहे, परंतु पहिल्या पर्वाचे 474 वगैरे एपिसोड झाले, त्याच्या शेवटच्या एपिसोडमध्ये पण मी होतो आणि पर्व दुसरेच्या शेवटच्या एपिसोडमध्ये पण मन्ना प्रधान होता. होता असं ते कॅरेक्टर वाढलं. तर असे दिग्दर्शक असायचे आणि अनेक नवीन नवीन किंवा काही जुने असे दिग्दर्शक यायचे आणि 300 एपिसोड झाले असतील आभाळ माझे टेलिकास्ट आणि आम्ही सगळे होतो सेटवर. खोजा हाऊस आणि ते सुकन्याला कॅरेक्टर समजावून सांगत होते. 300 एपिसोड नंतर सेम तोच प्रश्न आहे. तर सुकन्याने असं आणि आहे ना, तुला लिटरली सांगतो, रोज कोण ना कोण आम्ही वाटच बघत असायचो, कोण आज कोण आपली विकेट द्यायला आलाय म्हणजे. कारण आम्ही आता सगळं मिळालंय, रोल मिळाले, सिरियल फेमस झाली आहे आणि सुकन्या अशी बसली. सांगा. मग त्यांनी सांगा ते कॅरेक्टर जे सुधा जोशीचं आहे ना, ते असं आहे, ते असं वागतं, तसं वागतं आणि मला असं वाटतं की त्या माझ्या एपिसोडमध्ये ते असं. मग मी अशी नको बसू का, अशी बसू, असं केलं तर चालेल. अक्षरशः म्हणजे मी असं बघतोय तिच्याकडे, म्हटलं सुकन्या, अरे पण ते दिग्दर्शक आहेत ना, मग त्यांचं ऐकायला नको आपण. त्यामुळे मी ते सांगतील तसं करणार आता हे सगळे एपिसोड. म्हणजे मी खरंच बघत आहे, म्हणजे सुकन्या वॉज टू मच. आणि आपल्याला असं वाटतं ना कधी कधी की असं वरवर असं आपल्याला, तरी नंतर सुकन्याचे स्वतःचे इंटरव्ह्यूज म्हणा किंवा, परंतु अत्यंत खट्याळ व्यक्तिमत्व, म्हणजे नॉट ओनली ऑन द सेट्स, ऑफ द सेट्स ऑल्सो, मे व्हेरी नाईस फ्रेंड, पण अंतर्गत खूप खट्याळ व्यक्तिमत्व आहे तिच्यात. एक अत्यंत अफलातून असे तर भरपूर आहेत किस्से. तुम्ही मगाशी बोलता बोलता राहून गेला आपलं की विक्रम काकांना तुम्ही म्हणाल मी अरे का बोलायचो, एकेरी उल्लेख का का, कारण माझी लायकीच नाही त्याला एकेरी नाव घ्यायची त्याचं. या विधाता सिरियलमध्ये म्हणजे मी त्यांना विक्रमजी, विक्रम सर असं वगैरे. तू काय मला म्हणतोस विक्रम सर, विक्रमजी. म्हटलं मग काय म्हणणार ना, म्हणजे बरं मी ना खूप पोलीस लाईनमध्ये वगैरे असा राहिलेला आहे, त्यामुळे आपल्याला एक अंतर्गत असं कुठेतरी थोडंसं इन्फिरियरिटी असते आणि त्यात विक्रम गोखलेसारखा नट समोर. त्यामुळे मी म्हटलं मग काय म्हणू, विक्रम म्हटलं काय बोलतोय म्हटलं, कोणी ऐकलं. मला तू विक्रमच म्हणायचं, मी एवढा मोठा नाही आहे. म्हटलं नाही मला जमणार. सांगू आता काम नाही करणार मी म्हणून. म्हटलं नाही धमकी. तू मला, मग मी आधी हाकच मारायचं नाही, मी त्यांच्याशी बोलायलाच जायचो नाही. म्हणजे एक किस्सा असा घडला की मला मंगेश कुलकर्णी म्हणाले, तू काय असं बोलतोस रे, असं काय म्हणतो तू असं. पहिले 2-4 शॉर्ट्सच्या वेळी ते चालून गेलं. तर म्हणलं नाही रे काय, म्हटलं माझ्या दातात फट आहे ना. तर पण ते अननॅचरल वाटतं यार. तर मग नॅचरल वाटेल असं काहीतरी कर ना, असं करून काय उपयोग आहे. आणि त्यावेळी विक्रम सेटवर बसलेला होता बाजूला. मला 1 मिनिट, त्यांनी माझं नाव सॅबी केलं. म्हणजे हो मला ऐकलंय विक्रम गोखलेनी माझं नाव सॅबी ठेवलं. त्याचं पण कारण सांगा काय. ते म्हणाले की तू सबनीस दिसत नाहीस. आता मला परत ते जात ब्राह्मण आणि हे त्याच्यात मला जायचं नाहीये. तो जे काय तुम्हाला, तू सबनीस या आडनावाचा दिसत नाहीस, ते सोडून तू सगळं दिसतोस, त्याच्यापेक्षा तुला सॅबी म्हणूया आजपासून. आणि ते सॅबी आजपासून माझ्यापर्यंत, माझ्या पुतण्यानं पण सगळे सॅबी म्हणतात. तर त्यांनी मला विक्रमनी जवळ बोलवलं आणि म्हणाला काय तुझा प्रॉब्लेम आहे, असं तर चांगलं नाही वाटत, तू बोल ना बिनधास्त. म्हटलं तर माझ्या दातात फट आहे. मला तेव्हा माझी टक्कल विक्कल पडायला सुरुवात झालेलीच होती. रंग म्हटलं माझा काय, हो. त्यामुळे म्हटलं ते म्हणलं बरोबर आहे म्हणाला. पण त्यांनी ई केलं, माझ्या दातात कुठे वळ. आणि म्हटलं सर आपली आणि माझी काय कम्पॅरिझनच नाही. म्हणजे विक्रम गोखले माझ्या विरुद्ध पर्सनॅलिटीचा म्हणून घेतलाय की नाही तुला, त्याच्यामुळे काय त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे, पण माझ्या दातात फट नाही आहे. म्हटलं हो. मग त्यांनी सेटवरच्या सगळ्यांना बोलवलं, स्पॉट बॉयपासून सगळ्यांना, आणि ई करायला लावलं. बघ ह्याच्यात नाही. मंगेशला बोलवलं ई, आता हे काय तू कर, ई कर, ई ह्याच्यात आहे फट नाही, ह्याच्यात नाही, ह्याच्यात नाही, मग तुझ्याकडे आहे ना, वेगळं आहे.
तुझ्याकडे आहे ना. एक्स फॅक्टर. हा, मग तो तू का लपवतोयस? मी जरी ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेव सॅबी, जरी मी सीन मध्ये असलो काय किंवा स्मिता असली काय, तुझ्याकडे लक्ष जाणारच, बिकॉज तुझी पर्सनॅलिटी तशी आहे, म्हणून त्यांनी तुला कास्ट केलंय. तर तू का त्याच्यावर पाणी ओततोयस? माझं ना त्या सगळ्या इनिबिशन्स असतात ना ऍक्टरला. आणि आपण कसे असतो ऍक्टर किंवा आपण व्हॉइस ऍक्टर म्हणतो, तुला माहिती की माझ्यात वाईट काय आहे बघतो. म्हणजे मी क्लासमध्ये अनेक वेळा त्यात अनुभवून सांगतो की माझ्यात बेकार, अरे माझ्यात चांगलं काय ते बघायला पाहिजे. माझ्या आवाजात चांगलं काय, माझ्या आवाजात वाईट काय आहे, मग आपण वाईटच बघायला लागणार. तर तो म्हणाला ते तसं करू नकोस. ते गेलं माझं त्या इन्सिडन्समुळे. आणि मग मी त्याला खूपच प्रेमाने अरे विक्रम म्हणायला लागलो. म्हणजे मी त्याला म्हटलं पण माझी लायकी नाही आहे, उलट लोक काही कोणी ओरडत नाही मला, एवढं कोणाला काय माहिती नसतं, मी सांगतो ना तुला, तू म्हणून. तेव्हापासून मी त्याला विक्रम अगदी शेवटपर्यंत, अगदी आमच्या केदार आठवलेच्या वर्कशॉप मध्ये पुण्याचे जेव्हा मी ऑनलाईन वर्कशॉप घेतला तेव्हा मला नंतर कळलं, विक्रम नंतर बोललं मी आहे बरं का वर्कशॉपमध्ये. तेव्हा मला इतकं व्हॉइस वर्कशॉपमध्ये विक्रम वॉज देअर ऑनलाईन. ग्रेट पर्सन. मी सांगतो काय, एवढी मोठी मोठी माणसं आणि त्यांनी मला काय काय शिकवलंय. सिरियलमध्ये काम तुमचं अरुण सरनाईक यांच्यासोबत पण कनेक्शन नाही मी बघितलंय. अरुण सरनाईक होतं दादा माणूस हो. अरुण सरनाईकांचे ना म्हणजे आमच्या पिढीने असे टीव्हीच्या स्क्रीनवर आम्ही त्यांना पाहिलंय. खूप हँडसम वाटतात. आजच्या पिढीलाही ते तेवढेच आहेत. तुम्ही जवळून पाहिले, नक्की सांगा कसे. अरुण सरनाईक वॉज आवाज, पर्सनॅलिटी, गोष्ट जन्मांतरीची. त्याच्यानंतर ते एक वकील असतात एका नाटकात, मधुकर तोरडमल सर आणि डॉक्टर अरुण सरनाईक. म्हणजे थोडक्यात इतका मोठा नट. एक वकील असतो, एक कवी असतो, आणि कवीचा रोल ते करायचे. गोष्ट जन्मांतरीची मध्ये सुद्धा सॉलिड म्हणजे वेगळाच कॅरेक्टर होतं. आणि अफलातून नट. सिंहासन वगैरे तुम्ही आजही त्यांचं बघू शकता, किंवा अनेक त्यांचे चित्रपट तर म्हणजे. परंतु आम्ही सिनेमात न पाहिले मुंबईचा जावई, येस, असा रोल, म्हणजे खूप व्हर्सॅटॅलिटी. सगळे मास्टर बाप होते सगळे हो. त्याच्यामुळे ते बघितलेत मी प्रत्यक्ष गडकरी रंगायतनला. आणि भोसल्यांच्या कृपेमुळे, की त्यांनी सांगायचं R18ला बस. हे सही होतं. आता नाही होत असं. एकदा मला पकडलंय बाहेर काढतील, ती डोरकी परत सोडणार नाही आतमध्ये. परंतु मला एकदा पकडलंय एका माणसानी, बाबूजींनी पकडलंय मला. एक बाबूजी म्हणजे मच्छिंद्र कांबळे साहेब. हो, मी त्यांच्या वस्त्रहरणला असाच गेलो, यांनी मला एक दिला नंबर, आणि तो जर असाचा पुढचा होता थोडासा. आणि असं म्हणतात, आणि ते मला पटलं. त्यावेळी बाबूजी जेव्हा स्टेजवर यायचे आणि बोलायला लागायचे, त्यावेळी त्यांना पेपरावरचं बुकिंग आणि समोर दिसणारं यांचं त्यांचं गणित पक्क होतं एकदम. तर मला एक माणूस बोलवायला लावला, तो मला बोलवलंय आतमध्ये. म्हटलं काय आलं नाही, काय माहिती नाही, बाबूजींनी बोलवलंय. म्हटलं गेलो आतमध्ये. काय रे, तिकीट काढलं? मी ना म्हटलं खरंच वाट लागली. म्हटलं नाही हो, मी नाटकात काम करणार. आणखी कोणाला तरी पकडलंय माझ्या पॉडकास्ट मध्ये, आणखी नाही का कोणीतरी कलाकारांनी मला सांगितलेलं म्हणजे पकडायचं म्हणजे काय नजर होती काय, म्हणजे अंदाज, म्हणजे अरे ही सीट भरलेली कशी, इथे तर कोण नाही पाहिजे. तर मग तिकीट नाही काढलं. म्हटलं नाही, मागायचं ना, पास मागायचा. म्हटलं नाही, ओळख नव्हती म्हणून. म्हणलं मी आता नाही बघत. नाही नको, बस नाटकवाला आहेस ना, पूर्ण बघ नाटक, आणि झाल्यावर मला भेटायला ये. मग मी गेलो. मी त्यांना सगळं सांगितलं, मला खूप आवडलं आणि वगैरे वगैरे. अनेक वेळा त्यांच्याबरोबर म्हणजे काम करण्याचं असं नाही, पण त्यांच्या नाटकांना भेटलो त्यांना अनेक वेळा. आणि ते पण असेच, म्हणजे जबरदस्त माणूस, कमाल. असे खूप आहेत ग किस्से, चिकार आहेत. आता आठवायला लागलं की खूप आठवत राहतं. नाही पण कसंच ना, ते दिवसच मंतरलेले. आणि ते वय पण मंतरलेलं असतं. आता जसं पुढे पुढे आपण जातो, आपण काहीतरी काही करतो थोडंफार, आणि जे येईल ते काम. पण ते त्या दिवसामध्ये परत गेलं की असं वाटतं की येस, मंतरलेले तर होतेच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ते जे वय आहे ना, ते परत नाही येणार आता. मी आता कितीही मला सांगितलं की सकाळी काही न काम असल्यासारखं तू गडकरीला जा, तर तुम्ही नाही जाणार आहे. म्हणजे ते झालं, आता काम पण भरपूर आहे. आणि नाही होत ते त्या वयात होतं. बरं, आभाळमाया मालिका झालंच, पण आणखीन अशा मालिका ज्या प्रामुख्याने तुम्हाला त्याच्याविषयी बोलायला आवडेल, तुम्ही इतक्या मालिका केलेल्या आहेत. आणि त्यानंतर मला मराठी सिनेमातल्या काही आठवणी, तुम्ही अशोक मामांचं नाव घेतलं मगाशी, मला मालिकाचं एखादी सांगाल कोणती अशी की जी आवर्जून? वादळवाट. ते काय ना, म्हणजे आभाळमाया आणि वादळवाट, ते खरोखर वादळ आणलं होतं अक्षरशः. तशी एक दौलत नावाची मालिका, की ETVचा चॅनल ड्रायव्हर म्हणजे दौलत मालिका, जी देबू देवधर साहेबांनी डिरेक्ट केली होती. म्हणजे
वेगळीच साखर कारखाना आणि राजकारण वगैरे असा विषय होता. अच्छा. ती एक मालिका. अगदी अग्निशिखा नावाची मालिका हम्म. गिरीश मोहितेची. ही कुठल्या वाहिनीवर होती? अग्निशिखा वॉज ऑन ETV आय थिंक. अच्छा. तेव्हा सुकन्या ETVच्या पण सगळ्या मालिका खूप जोरात गाजलेल्या, जोरात होत्या. सुकन्या होती त्यात अग्निशिखामध्ये. म्हणजे त्याच्यातही माझा अत्यंत वेगळा रोल गिरीशने मला दिला होता. आणि खूप आहेत. अगदी शेवटी मी आता घाडगे अँड सून नावाची सिरीज केली. त्यात झी एक वरची. वेगळं कॅरेक्टर होतं. कलर्स वर त्याच्यात पण सुकन्या ते होत्या का? सुकन्या होती त्याच्यात. कलर्स वरची. हो हो. त्याच्यानंतर मी लास्ट मला लक्षात राहिली अशी मालिका म्हणजे नवे लक्ष. ओ. नवे लक्षमध्ये मी हवालदार, कारण माझे वडील पोलीसमध्ये हवालदार हो होते. हो हो हो. त्यामुळे तुमचं बालपण पण BDD चाळीत BDD गेलंय. चाळीत परळला. हम्म. तर जेव्हा मला सुचित्राचा फोन आला बांदेकरचा, आदेश माझा खूप जुना मित्र, तर असंच आहे तो मला आवडेल, मी ट्रिब्यूट टू माय फादर, आणि म्हणून तो हवालदार चं जे कॅरेक्टर आहे ते केलं मी. आप्पा अजूनही मला अनेक साऊंड अँड विजनमध्ये जातो तिकडचे अनेक लोक आप्पा या असंच म्हणतो. ओ. दॅट वॉज बिकॉज नवे लक्ष. आणि आता आणि काय हे छान झालं असतं आपल्या कॅरेक्टरने लोकांनी ओळखलं. अक्षरशः, आणि OTT मुळे ना ते अजूनही असं वाटतं की लोकांना ते चालू आहे. येस येस येस. त्यामुळे अशा खूप पाहायला मालिका. मिळते. हो, धमाल म्हणजे. मला मराठी सिनेमांची जर्नी, मालिकांची जर्नी कळली, नाटक कळलं. सिनेमांची जर्नी कशी काय ती कशी मध्येच सुरू झाली की असं हो. कामामुळे काम मिळत गेलं तशी सुरू झाली? ऍक्च्युली हा. म्हणजे काय झालं की आपले जोगळेकर म्हणून जे वरळीला राहतात, तर ते हा सिनेमा त्यांनी प्रोड्यूस केला होता. म्हणजे ते सुमतीताई गुप्ते किंवा त्यांच्या रिलेशनमधले जोगळेकर, तर त्यांच्यासाठी आम्ही व्हॉइसिंग करायचो. स्निग्धा पण करायची, मी करायचो वगैरे. तर त्यांनी तो एक सिनेमा करायला घेतला होता. आणि अस्मिता कुलकर्णी म्हणून त्याची डिरेक्टर होती मुलगी, म्हणजे मोहन कोठीवान साहेबांची मुलगी ती. तर तिने तो सिनेमा करायला घेतला होता. आणि त्यावेळी माझी द्विधाता मालिका ऑलरेडी येऊन गेलेली होती. आणि त्या प्रोडक्शनमधून मला कळवण्यात आलं, फोन आला, मला वाटतं खोपटला होता मी राहायला. आणि मग त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की तुम्ही अशा सिनेमात काम कराल का? म्हटलं का नाही करणार. तर मराठी सिनेमा माझा पहिलाच, आणि त्यात त्यांच्यापर्यंत मी गेलो कारण नितीन शहाणे म्हणून माझा एक मित्र आहे ठाण्यातला, तो अस्मिताला असिस्ट करत होता, आणि त्यांनी माझं नाव ॲक्च्युली त्यांच्याकडे सुचवलं होतं. तर मी गेलो, आणि म्हणजे मला गेल्यावर त्यांनी सांगितलं की अशोक सराफ आहेत सिनेमामध्ये. तो पण माहित नव्हतं. नाही, त्यावेळी म्हणजे मला एक नितीन म्हणाला तर कोणतरी मोठे एक आर्टिस्ट आहेत, पण मी नाही सांगत तुम्हाला, कारण अजून त्यांचं फायनल झालं की नाही मला माहीत नाही. तर आणि अशोक सराफ म्हणजे मी फारच म्हणजे प्रभावितच होतो, वादच नाही म्हणजे. तर त्याच्यामुळे मी वाटच बघत होतो कधी एकदा ते सिनेमा तो सुरू होतोय. आणि त्याच्यामध्ये अलकाताई कुबल होत्या, निशिगंधा होती, दीपक होता देवळकर, आणि छान होती कास्ट सगळी. गिरीश धाकटा भाऊ, अशोक मामा आणि मी भाऊ, आम्ही तिघही भाऊ, आम्ही विलन. म्हणजे अशोक मामा विलन, मी आपलं त्यांच्या मागे मागे करणार आहे, आणि हा भाऊ, आणि मग ते सूड कथा वगैरे असं ते छान होतं कथानक. तर आणि माझा त्या सिनेमाचा अनुभव म्हणजे सगळं नवीन ना, आपल्याला स्टेजची सवय असते. बरोबर. आणि जशी मी तुला म्हटलं की दिग्गज व्यक्तिमत्व आपल्या आयुष्यात आल्यामुळे काय फरक पडतो, तर अशोक मामांनी मला सिनेमात अभिनय कसा करायचा ते शिकवलं. म्हणजे बरेच वेळा असं व्हायचं की मी आपला त्यांच्या मागे उभा आहे, म्हणजे समजा ते भैया साहेब आणि मी बापू साहेब, तर अशोक मामा विचारते, हा काय नुसता उभा राहणार आहे इकडे, हा काय करणार आहे? बरं, पहिल्यापर्यंत मला भीती वाटायची की म्हणजे मी आता काढतायत की काय मला सीन, म्हणजे काय मी म्हणतो तसं माझ्यात वाईट काय हेच मला बहुतेक काढणार बहुतेक असं. तर माझी म्हणणं की ठीक आहे, उभं तर उभं, काय हरकत नाही, कारण ते डायलॉग स्क्रिप्ट काढ जरा, हे सगळे ह्याचे डायलॉग असे कापून माझ्या नावावर का टाकलेत. तर तो जर नुसतंच कशाला, हां ॲक्च्युली एक 4 वाक्य त्याला पण बोलू दे ना काहीतरी की मला रिॲक्ट करता येईल. आणि मग अस्मिता इथे मान्य केलं त्यांनी, प्रोड्युसरनी पण मान्य केलं जोगळेकरांनी, आणि असे ते छान सीन असे आमचे डेव्हलप झाले. आणि त्यावेळी अशोक मामांनी मला शिकवलं, म्हणजे कसं की सिनियर तर ते होतेच, अनुभवी तर बोलायचंच नाही, म्हणजे चतुरस्त्र अभिनेता अशोक सराफ, म्हणजे अगदी वादच नाही. तर त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की तू नाटकामध्ये जेव्हा तुला वाईट वाटतं तेव्हा काय करतोस, तर तू करून दाखव बघू मला, तर तू असं करतोस, असं करतोस. चित्रपटामध्ये काम करताना त्याची तयारी अलीकडच्या वाक्याला करायची असते.
समजा पुढच्या वाक्याला आपला कोणी अपमान करणार आहे, तर त्याच्या आधी आपला चेहरा जरा असा ठेवायचा की पुढे जाऊन आधीच अपमान केल्यावर का जर चेहरा केला तर नंतर काय करणार, म्हणजे असं उचलून टाकणार म्हणाले खाली चेहरा, नाही ना. आणि स्क्रीनवर आपला चेहरा मोठा दिसतो, जेवढा आहे त्याच्यापेक्षा मोठा. टेलिव्हिजनमध्ये आपला चेहरा छोटा दिसतो आणि स्टेजवर आपला चेहरा किंवा शरीर आहे तेवढं दिसतं. हा त्या काय काय किती फरक आहे, बापरे, मलाच किती गोष्टी कळतात. म्हणजे माध्यमातला फरक म्हणजे काय अजून. तर जसं विक्रम गोखले यांनी तो किस्सा जो मी तुला सांगितला, तसं अशोक मामांनी मला असं सांगितलं की समजा तुझा चेहरा पुढच्या याच्यावेळी पडणार आहे, तर आधी समजा असा ठेवलास चेहरा आणि नंतर चेहरा पडल्यावर पडला चेहरा ना, असं बघायला, असं बघितलं कोण कुठे खाली बघतोय आता, कारण ती फ्रेम तुझी आहे ना, तू खाली बघितल्यावर कुठे बघतोयच माहित नाही. स्टेजवर कळतं तुझा चेहरा पडलाय म्हणजे काय वगैरे. असे अनेक म्हणजे 5-6 प्रकारची एक्सप्रेशन समजा जर त्यांनी मला ती शिकवली असतील त्यावेळी, की राग येणं म्हणजे काय किंवा वाईट वाटणं हे तर सांगितलंच, पण आनंद झालाय म्हणजे काय. मग आनंद वाटण्याच्या आधी थोडासा चेहरा आधीच आनंद झाला का नको. समजा एखादी व्यक्ती तुझ्यासमोर आली आणि तो आधीच असा आहे, तर मग ती आल्यावर असं काय करणार काय म्हणजे, तर त्याच्या आधी समजा तुझा चेहरा असं झालं तर असं वाटेल की अरे किती आनंद झालाय माणसाला. हे बेसिक्स आहेत ना, ते मला आयुष्यभर आज तागायत. मी जेव्हा असं कधी होतं त्यावेळी अशोक मामा मला आठवतात की त्यांनी मला ते शिकवलंय. जसं एक किस्सा सांगायचा विसरला. सूर्याची पिल्लीमध्ये काय झालं, जे आधी त्या दामकाका केंकरे जे मी सांगितलं तुला डिरेक्टर, तर त्याच्यामध्ये ना बाळ कर्वे होते, माधवराव वाटवे होते, ओरिजिनल कास्ट. आता ही बाळासाहेब कर्वे आणि माधवराव वाटवे म्हणजे ओरिजिनल कास्ट सूर्याची पिल्ले. आणि भावनाबाई होत्या, सीमा पोंक्षे, मी, राजन भिसे, विजय केंकरे अशी त्याची कास्ट होती, कन्यारत्न मेधा जांभोटकर. तर आणि आम्ही शेजारी होतो आधी. तर एकदा काय झालं की अमरापूरकर सर तालमीला यायचे नाहीत, म्हणजे आलेच नव्हते. मी गेल्यानंतर सुद्धा बरेच दिवस ते आले नव्हते. ही वॉज व्हेरी बिझी ॲक्टर इन हिंदी इंडस्ट्री. तर एकदा माधवराव बोलता बोलता मला, अरे बंड्या, अरे म्हणे याच्याकडे बघितलं आणि याचा आवाज ना मला त्याचीच आठवण येते, असं माधवराव म्हणाले. आणि दामू काकांनी मॅडम मी म्हटलं म्हणजे, अरे मूर्खा, तुला तो सांगतोय, तू तो रोल कर. मला रात्री झोप नाही लागली आणि आनंदाने पण कधी कधी झोप लागत नाही लागत. कोणी शेजाऱ्याची भूमिका करायला गेलो होतो मी. आणि झालं काय की पहिलं वाक्य सूर्याची पिल्लेमधलं की आम्हा विदर्भवासियांना तुम्ही लोक क्षुद्र समजता की बावळट समजता रे, असं वाक्य. तर ते मी जनरल घेतो, आम्हा विदर्भवासियांना तुम्ही लोक दामू काका वजन. तर मला ते काय जमेना, परत भीती जाणार रोल. आणि मला माधवराव, आता बघा ग्रेट माणसं कशी आयुष्यात आल्यावर आपल्यात, माधवराव मला म्हणाले की तू काय करतोस अन्यथा. म्हटलं काही नाही, म्हणजे पूर्ण वेळ इथेच. बरं, तो जमाना असा होता की काय तुझं चाललंय, म्हणजे असं काय नोकरी नाही, धंदा नाही, सोडून बसलायच वगैरे. मी त्यांना सांगितलं उद्या परवा तेरवा काय करतो. म्हटलं काही नाही, फक्त या नाटकाची तालीम. सकाळी 10 ते 2 मी तुझी तालीम घेईन आणि 2 वाजता बाकीच्यांची तालीम. अशी म्हणून माधवराव वाटव्यांनी, म्हणजे गुरु आपण म्हणतो ना, माधवराव वाटव्यांनी माझी 8 दिवस तालीम घेतली की वजन कसं आणायचं. आणि अशी लोक भेटणं खूप कठीण आहे, जे तुम्हाला वेळ काढून शिकवतात. अक्षरशः माधवराव, त्यांना काय गरज आहे ना, किती ग्रेट. हा, त्यांना काय गरज आहे मुळात, पण नाटक चांगलं होणे आणि ते वेळेत, ठरलेल्या वेळेत होणे. त्यामुळे जसं निळूभाऊंचं मी तुला सांगितलं तसं माधवराव वाटव्यांचं उपकार आहेत माझ्यावर. म्हणजे मी कधी विक्रम वाटवे भेटला की मी त्याला असं जवळ असं, कारण का त्याचे वडील, अच्छा नाही का. तर म्हणजे जसं सिनेमामध्ये मला अशोक मामांनी हे शिकवलं आणि जे माझ्या लक्षात राहिलं, आणि मग तो सिनेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. सिनेमा बघण्याचा दृष्टिकोन, नुसतंच एंटरटेनमेंट आणि मी कोणतरी दिसणार आता आणि मी वगैरे. म्हटलं नाही बॉस, हे असं नसतं. खूप कठीण आहे करणं आणि ते शिकून करणं. अगदी म्हणजे आत्ता अगदी तुम्ही फरकच सांगितलं, तेव्हाच मी म्हटलं टेलिव्हिजनवर असे दिसतो, नाटकाच्या रंगभूमीवर असे दिसतो आणि मोठ्या पडद्यावर कसे. बापरे, म्हणजे किती एक्सप्रेशन्स मध्ये तुम्हाला वेगवेगळेपणा द्यावा लागतो ना. ते लोक जेव्हा आपल्याला म्हणतात ना थिएट्रिकल वाटतं रे, म्हणजे काय कळत नाही आधी.
अशी वगैरे एक्सप्रेशन कधी काय म्हणतोस असं समजा स्टेजवर बोलण्याची सवय असेल हा. आणि तिकडे काय म्हणतोस तर ते असं केलं स्टेजवर लाऊड असतं ना नाही लाऊड म्हणजे कारण का थोडंसं हे लाऊड म्हणण्यापेक्षा ते पूर्ण एक्सप्रेशन पोचलं. काही रांगांनंतर फक्त आवाजाच्या माध्यमातून जातं ना त्यामुळे तुम्ही स्टेजवर जर सिनेमासारखा अभिनय केला तर लोक म्हणतील ऍक्टिंगच करत नाही. करत नाहीये थोडंच जर- मला हे करावं लागतं. डिफरन्स जर कळला आणि त्यासाठी विक्रम गोखले आणि अशोक सराफ यावे लागतात आयुष्यात म्हणजे तर आपल्याला ते कळतं किती जमलं मला माहिती नाही पण त्यांच्याकडे बघून मग प्रत्येक सीनला त्यांच्या उभारून बघायचं काय करतात ते एकदा द्विधातामध्ये विक्रम गोखलेने ना असं केलं तर मी त्याला विचारलं म्हटलं मग तू तसं का केलं अरे ते सहज केलं म्हणे म्हटलं म्हणजे अरे सहज म्हणजे त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये काय आहे मी गॉगल विसरून जातो एक सीन आहे त्याच्यामध्ये की सायकियाट्रिस्ट समोर बसलेले आहेत मला वाटतं मोघे साहेब म्हणजे श्रीकांत मोघे साहेब हो हां म्हणजे आणि ते त्यांच्यासमोर विक्रम आपल्या बायकोविषयी स्मिताविषयी सांगत असतो असं असं तिचं प्रॉब्लेम आहे मानसिक आणि वगैरे आणि तो बाहेर जातो आणि परत येतो आणि तेव्हा तिचा गॉगल तिथे गॉगल तो विसरलेला असतो ती सिम्पल सिच्युएशन आहे ना परंतु मंगेश मला म्हणाला आता काय करेल बघ तर तेव्हा त्यांनी ते असं केलं हां तुम्ही म्हटलं का तर सहज केलं म्हटलं सहज म्हणजे अरे गॉगल उचलणार आहे ना मी आणि त्या गॉगलमधनं मध्ये काय बघायचं आहे ह्याच्या लक्षात आलंय का की मी खोटं बोलतोय सायकियाट्रिस्टच्या लक्षात आलंय का हे मी बघतोय ना ती म्हणजे किती बारीक गोष्ट आहे आणि तो ते विसरला परत आला दरवाजा उघडून ते असं केलं ते असं याच्यामध्ये त्याकडे असं बघितलं त्यांच्याकडे आणि तो चष्मा लावून आणि चष्म्यातनं असा लुक होता आणि रिबॅन गॉगल असल्यामुळे दिसला नाही फक्त प्रेक्षकांना दिसलं की त्याचे डोळे बदललेत ना आधी असे बदलले डोळे की आय एम चेकिंग यू की तू मला ओळखलं तर नाही आता हे जर आपण सेटवर जर विक्रम गोखलेंसारखा अभिनेता जर अभिनय करतोय आणि मी मेकअप रूम मध्ये बसलोय तर मग आपण कसं कशाला जातोय मग आपण तिथे बसून पाहिलं पाहिजे की माणूस काय करतायत काय करतायत का फक्त एडिटेड परफॉर्मन्स तुम्ही बघून असं नाही ठरवत ना आपण पण ऍक्टर आहोत कारण शिकणं महत्वाचं आहे नाही शिकणं आणि मुळात बघणं तुम्हाला ग्रास्पिंग करणं ते हाऊ ऍक्टर ही प्रिपेअर्स हिमसेल्फ फॉर दॅट कॅरेक्टर हे कळणार कसं मला त्यामुळे ते खूप असे मी खूप माझ्यावर असे संस्कार या लोकांनी केलेले आहेत त्याच्यामुळे कायमच मला असं वाटत आलं की मला काहीतरी अजून करायचं आहे का अजून राहिलं आहे काहीतरी आता साधं क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हां अख्खा हेमंत ढोमे यांचा सिनेमा हेमंत ढोमेचा सिनेमा तर मला त्यांनी बोलवलं आणि क्षिती खूप तिला लहान असल्यापासून कारण लाली आमच्या संस्थेत ठाण्याची आनंदा पण मित्र आणि शितोबा आमचा लहानपणापासून आम्ही ओळखतो तर काय झालं की तिने मला फोन केला बरं ती कन्यारत्न होती त्या सूर्याची पिल्लेमध्ये वादळवाटमध्ये ती ऑफिसमध्ये होती तर म्हणजे आणि ती फॅन्टॅब्युलस ॲक्ट्रेस आहे म्हणजे स्वतः कमाल ॲक्ट्रेस तर उद्या का तुला असं असं करायचं आणि तुला एक काम करायचं म्हटलं हो चालेल ना म्हणजे नाही म्हटलं का हो तू म्हणालीस म्हणजे मी काम करणार आणि हेमंतचा सिनेमा मला ती टीम प्रचंड आवडते म्हणजे सगळीच टीम तर म्हटलं आय विल एन्जॉय दॅट डे यार एक दिवस पण त्याच्यात सुद्धा मी तो पॅटिसचा एक छोटंसं कॅरेक्टर आहे खरं तर सिनेमामध्ये पण आजही माझ्याही बिल्डिंगमधले लोक किंवा मुलं पॅटिस काका हो मला इतकं मी आईवडिलांना त्यांची विचारतो का नाही 1-2-3 दिवसात नाही एकदा तुमचा सीन अख्खा पिक्चर तो आमच्याकडे लागतोच घरी असा सिनेमा असतो तुम्ही कदाचित कुठलं तरी इतर माध्यम TV सिरियल एखादी म्हणजे आमच्या समजा आभाळमया वादळात लक्षात येतात अजून लोकांच्या पण अनेक सिरियल आपल्या समजा मी नंतर केलेल्या कदाचित लोकांच्या लक्षात नसतील तुम्ही त्या ह्याच्यामध्ये पण होतात ना तुम्ही त्याच्यामध्ये पण होतात ना असं म्हणत असतील लोक पण नाव गाव वगैरे लक्षात येतं पण तुम्ही बघा नाटक तुम्हाला एखाद्या नाटकात कोणीतरी बघितलेलं असतं कुठल्या तरी असं मस्त सिनेमात बघितलेलं असतं तुम्हाला विसरणार नाहीत लोक शेवटपर्यंत लक्षात राहतं तसेच ही सगळी लक्षात राहणार त्यामध्ये खूप विचारपूर्वक करायला पाहिजे करतानाच काम विचारपूर्वक केलं तर
कदाचित ते लोकांच्या लक्षात राहील. मराठीत साधारण किती असे म्हणजे छोट्या छोट्या भूमिका, पण ते काय म्हणतात ते छोट्या म्हणण्यापेक्षा मी Cameo. म्हणेन ते कॅमिओ रोल, पण ते लक्षात राहण्यासारखे कॅमिओ हो. तुम्ही बऱ्याच सिनेमांमधनं खूप. केलेत. शिकार, आवर्जून बोलण्यासारखे तुम्ही आता 2 हे सांगितले. लगेरो मुन्नाभाई, हिंदीमध्येच आपण जातोय. हो, हो. लगेरो मुन्नाभाई तो मध्ये- scene. तो सीन कसला फॅन्टास्टिक आहे. म्हणजे बरं त्याची तर गोष्ट तुम्ही लक्षात राहता. कोणी दिसण्याच्या आधी मी दिसतो ना. तर MBBS साठी मी एक ऑडिशन दिली होती, मुन्नाभाई MBBS साठी, पहिल्या भागासाठी. आणि परत ग्रेट माणसं कशी आयुष्यात यायला कारणीभूत. आणि झालं काय की ते जे ट्रेडर्स असतात ना सगळे, भाजीवाला, हो. त्याच्यात अजून एक कॅरेक्टर होतं. आणि ते नंतर त्यांनी म्हणाली दॅट कॅरेक्टर इज नॉट वर्किंग ॲक्च्युली. कारण मी ऑडिशन देऊन जवळपास MBBS मध्ये मी काम करणार होतो. तर म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. नो, आणि मी तो सिनेमा बघितल्यानंतर आय वॉज शॉक्ड. म्हणजे वाव झालं, पण ह्याच्यातली अपॉर्च्युनिटी आपली गेली. आणि काहीच मला वाटतं 2-3 वर्षांनी असेल मला वाटतं तो सिनेमा MBBS झाल्यानंतर. तर मला माया, मला वाटतं तिचं नाव अजूनही मला आठवतं, तिचा फोन आला. म्हटलं, आणि नंबर सेव्ह, हॅलो सर, दूसरा सिनेमा कर रहे हैं हम लोग, पार्ट 2. हाँ, सिक्वल उसका कर रहे हैं, मुन्नाभाई मीट्स महात्मा गांधी असं नाव होतं त्याचं. म्हणजे माझं ॲग्रीमेंट मुन्नाभाई MMG असं आहे. तर मी म्हटलं अच्छा ठीक आहे, तो एक ऑडिशन करणार आहे. म्हटलं आता हूँ. आणि त्यांनी मला सांगितलं की काय झालं, आम्ही तुमच्या कॅरेक्टरसाठी एक वेगळा माणूस कास्ट केला होता, पण प्रॉब्लेम असा झाला की तो महाराष्ट्रीयन आहे, मराठी आहे, गायतोंडे म्हणजे माझं कॅरेक्टर त्याच्यातलं. म्युन्सिपाल्टी म्हणजे तो म्हणतो ना अर्षद वारसे, मला म्युन्सिपाल्टी. तर हिरानी साहेबांनी सांगितलं की वो MBBS में दॅट गाय मराठी ॲक्टर, तर कॉल हिम. आणि मला ऑडिशनला बोलवलं होतं, जिथे त्यांचा तो धोबीघाटाचा से वगैरे सगळं लागलेला होता. आणि मी तिकडे जाऊन पहिली ऑडिशन जेव्हा केली त्यावेळी हिरानी साहेबांची माझी ओळख झाली नव्हती. आणि नंतर त्यांनी ऑडिशन बघितली, माझी त्यांची ओळख झाली. आणि ते म्हणाले की, आणि ते बसले होते बाजूला, आणि ते म्हणाले आय एम राजीव राणा. म्हटलं सर, तर सो आय जस्ट वॉन्टेड टू आस्क यू. काय झालं होतं, अजून एका कॅरेक्टरसाठी ऑडिशन झाली होती माझी, इन्स्पेक्टरच्या, पण त्याला वाक्य नव्हतं काहीच, त्यामुळे मी नाही म्हटलं होतं. सो ही टोल्ड मी दॅट आय वॉन्टेड टू सी हू सेड नो टू मी. म्हटलं आय डोंट डेअर टू से यू नो सर, उतनी मेरी औकात ही नहीं है, लेकिन क्या करूँ, उसमें मुझे ऐसा लगा कुछ करने लायक था नहीं, तो इसलिए मैंने ना बोल दिया. ते म्हणाले मेरी फिल्म में ना करने लायक कुछ होता ही नहीं, लेकिन फिर भी अभी ये ऑडिशन आपने किया, ये कैसा लगा आपको? ये अच्छा है, सो यू विल ओपन माय फिल्म. इट्स अ सिक्वेन्स ऑफ अराउंड 7 minutes. म्हणजे झालंच ना, तर दिग्दर्शकांनी जर सांगितलं. 4 दिवस शूटिंग केलंय मी त्याचं. 7 मिनिटाचं त्या ह्याचं सीनचं. सुरुवातीचा जो अर्षद वारसी बरोबर होता, आणि अर्षद वारसे आणि बमन इराणी. बाकीचे कोणीच नव्हते. म्हणजे ते नंतर ते दोघे धमाल आहेत, अर्षद आणि बमन इराणी. तर असं झालं की इन्फिनिटी मॉलच्या पार्किंगमध्ये पहिलं जो किडनॅप होतो माझा, गाडी इकडे तिकडे लावून, गाडीतला पूर्ण सिक्वेन्स नरिमन पॉइंट चा तो समुद्र आणि त्याचा किनारा, आणि त्याने तो पूर्ण रस्ता ब्लॉक करून तो हे, आणि हे ND स्टुडिओ ऑफिस. त्यामुळे इट वॉज शॉट अराउंड 3 days or 4 days. म्हणजे बघा ना की केवढूसा सिक्वेन्स आहे. असं बघायला तर केवढूसा सिक्वेन्स आहे ना तो छोटा. पण त्याला इतके कंगोरे आहेत म्हणजे की तो 3-4 दिवसामध्ये हळूहळू मला राजीव हिरानी साहेब, म्हणजे तिन्ही टेकर ना उदय, उसे ज्यादा होता नाही आहे असं म्हणाल. तर पहिल्यांदा मला असं वाटायचं की का, म्हणजे असं चांगलं नाही होतं, अच्छा होगा लेकिन स्टेल हो जाता है बाद में. तो जो कुछ भी करना है वो पहले 3 में करना, वो अच्छा रहता है. म्हणजे इतकं. आणि ओपन ही माणसं काय काय अशी असतात ना, की बमनजी आणि मी जेव्हा पहिल्या याच्यामुळे ऑफिस आम्ही बघत होतो, फुल चकाचक ऑफिस, नितीन देसाईंचं सेट. आणि असं बघितल्यावर बमनजी मला म्हणाले, एकदम लकी सिंग ऑफिस लगता है क्या? तर आता मी काय बोलणार ना, ते लकी सिंग. मी म्हटलं हां क्यों कर रहा है? तर नाही, थोडा हिरानी साहेब आले आणि ते म्हणाले क्या डिस्कशन चल रहा है? ये अच्छा. तर बमनजी ते एकदम, त्यांचे खूपच चांगले.
ऐसा मुझे लगता है ये थोड़ा सा पॉश है, जितना मतलब लकी सिंह का जो कैरेक्टर वैसा, म्हणजे तुला आश्चर्य वाटेल 2 तास घेऊन त्यांनी ते चेंज केलं. कारण त्यांना ते पटलं काय, अदरवाईज काय घडलं हां लेकिन वो कर लेंगे ना, पण त्यांनी तसं नाही केलं. फर्निचर, माझी बसण्याची पोझिशन, त्यांची बसण्याची पोझिशन, रंग, ते वर काय आपले ते गवत असलेले बेसिनचं हे, त्यानंतर वर ते गोळी घालतो ते वगैरे, ते सगळं त्यांनी असं केलं की ते लकी सिंगच्या कॅरेक्टरला सुटेबल जे वाटतंय ते टूक 2 hours. आम्हाला त्यांनी सांगितलं अभी 2 घंटे के बाद आना, आणि 2 तासाने आम्ही गेलो, अभी लगता है लकी सिंग ऑफिस. तर असे लोक असतात. मी आता हे सगळं ही मी बघितलंय. मेहनत आहे, डेडिकेशन आहे, की झोकून देऊन काम करणं. आणि मला हे माझं मला छान करायचं आणि ते बघ ना, अजून आपल्या लक्षात आहे ना, किती वर्ष, प्रचंड वर्ष झाली तो सिनेमा प्रत्येक करून. सीन लक्षात आहे अजून. सिनेमातला. मग हे खूप फार कमी सिनेमांच्या बाबतीत घडतं. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे तसा सिनेमा बनायचा असेल तर त्याला तेवढा वेळ, तेवढा काय जो काय असेल तर खर्च आणि वेळ लागतो. तर हिंदीत साधारण की अजून वजूद केला मी, पहिला नाना सरांसोबत. एन चंद्रांचा सिनेमा वजूद, नाना पाटेकर साहेब, माधुरी दीक्षित मॅम. अर्थात त्यांच्याबरोबर माझा दुर्दैवाने माझा सीन माधुरी मॅम बरोबर नव्हता. नाना पाटेकर सरांच्या बरोबरच होता पहिला सीन, इन्स्पेक्टर. कसा एक्सपिरियन्स आहे नाना पाटेकर? हां, सॉलिड. म्हणजे एकतर काय झालं अगेन की द्विधाता सिरियल केली, ज्याचं जे शुभारंभ होता तो नाना पाटेकरांच्या हस्ते झाला होता, आणि मंगेश कुलकर्णी चा रेफरन्स आणि वगैरे वगैरे असल्यामुळे मला तर काहीच त्यांचं, उलट शिव्या घालून म्हणा पण चांगलं कसं होईल तो सीन, यांच्याचकडे त्यांचं, पाटेकर सरांचं लक्ष होतं. आजही माझे त्यांच्यावरनं खूप चांगले संबंध आहेत, कॉन्टॅक्ट्स आहेत, आणि अधनमधनं आठवण आल्यावर फोन केला तर उचलतात. म्हणजे तुम्ही जंगल बुक मध्ये पण नाना सर आणि तुम्ही शेरखान ते शेरखान आणि तुम्ही बघितला, त्यामुळे तोही त्यावेळेला काही असं नाही, कधी भेटलोच नाही, कारण वेगवेगळं होत असेल ना, वेगवेगळं व्हायचं, भेटलो नाही. इथे कसं झालं, तोही रेफरन्स मी दिला, त्यामुळे हो हो, आणि मग खूपच चांगला, आणि माझा सीन दोघांचाच असल्यामुळे खूप छान वर्क. आणि दुसरं म्हणजे देवधर, दुसरे एक दिग्गज सिनेमॅटोग्राफर, म्हणजे ते तिथे सिनेमॅटोग्राफर होते वजूदला, आणि त्यामुळे खूपच मजा आली. आणि पाटेकर सरांकडनं पण प्रचंड शिकण्यासारखं, म्हणजे की पिच काय लावायचा, किंवा त्या सीनचं असं आहे की मी पोलीस इन्स्पेक्टर आणि मी त्यांना लात मारतो, पहिलंच शॉर्टच. तर आता कसं ना, मला एक माणूस म्हणून, नाना पाटेकर आहेत, आणि म्हणजे भीती तर वाटत, उलटवून एक दिल्ली ठेवून वगैरे असं वाटत होतं मनात, खोटं कशाला बोलू, पण तसं काही घडलं नाही. आणि अरे जरा लात मारणाऱ्या मान वाढव्या, हे असतात नाना. मी म्हटलं पण मला भीती वाटली नाही, काय नाही. मग तो जरा रिलॅक्स करणे वगैरे हे पण केलंय त्यांनी. असं नाही की ते सेटवर म्हणजे खूप आरडाओरडाच करतात, नाही, मला नाही वाटत, म्हणजे आय डोंट थिंक. पण खूप छान एक्सपिरियन्स, नाईस. वजूद केला, त्याच्यानंतर सांगण्यासारखा सिनेमा म्हणजे लगेरो मुन्नाभाई केला. आत्ता मी अकिरा नावाची एक फिल्म केली, सोनाक्षी सिनेमावाली. तो पण सिनेमा सुंदर आहे, खूप छान सिनेमा, छान विषय आहे त्याचा, आणि छान पद्धतीनं तो हे केलाय. आणि सोनाक्षी सिन्हाजींना पण अशा पद्धतीने खूप, मला वाटतं तिने आउट अँड आउट खूप वेगळ्या कॅरेक्टर हिरोज आहेत, सिनेमाचे हिरो आहेत. हिरो तीच आहे, हिरोईन नाही, हिरोज आहेत. इतर सिनेमांपेक्षा त्यातले ती मला खूप आवडलेली त्या भूमिकेत. वेगळं चांगलं, खूप मेहनत घेऊन काम केलं. आणि आमची गँग म्हणजे अनुराग कश्यप सर, नंदू माधव, लोकेश गुप्ते आणि मी, असे पोलीस म्हणजे असे पोलीस. तर म्हणजे तर त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याचं, त्यांच्याबरोबर मी डबिंग केलं होतं आधी अनुराग सरांच्या सोबत, ब्लॅक फ्रायडे, किंवा आणखीन त्यांचं एक मला वाटतं हनुमान रिटर्न्स का असं काहीतरी होतं कार्टून त्यांनी केलं होतं, त्याच्यामुळे त्याची ओळख होती, त्यामुळे अशी मजा आली. पण इट वॉज ऑल्सो नाईस एक्सपिरियन्स. नंतर मी जॅकी दादा आणि यांच्याबरोबरचा सिनेमा केला, नीना गुप्ता वगैरे आहेत त्याच्यामध्ये, मस्त में रहने का, विजय मौर्याचा, आणि तो पण खूपच सुंदर. नेटफ्लिक्स अमेझॉनवर आहे, अमेझॉनने प्रोड्यूस केलेला आहे, आणि अतिशय वेगळा विषय. जॅकी दादा बरोबर आधी ओळख होतीच, ती तर एक मेजवानी असते ना कामाची, त्यांच्यावर काम करणं म्हणजे, आणि माणूस आहे, जिंदा दिल माणूस. येस.
आणि म्हणजे तुम्ही विसरणार नाही जागीदादांना. आणि दुसरी गोष्ट Great आहे. आजही म्हणजे आत्तासुद्धा एका प्रोजेक्टच्या संदर्भात असाच पण फोन येऊ शकतो हम्म. की असंच की ऐसे वो करना है भिडो तर वो तेरे को पता है ना म्हणजे खरं मी असं म्हणतो काय संबंध म्हणजे मी कोणतरी एक त्यांच्या एखाद्या सिनेमामध्ये असं काम केलेलं आहे कोणतरी हवालदारचं काम केलेला माणूस पण नाही सेटवर मी आणि अभिजित झुंजारराव एकदा जिन्यातनं वर चढत चाललो होतो आणि कारण प्रियदर्शन अभिजित झुंजारराव मी आणि अजून एक आमचा मित्र असे आम्ही 4 पोलीस तर त्यावेळी आम्हाला घाईघाई येऊन घरनं नाश्ता करून जायला विसरलो सेट लागला ना आमचं CST च्या जरा पुढे पोलीस स्टेशन थोड्या वेळी एक डबा आला समोर त्या डब्यामध्ये घरनं आणलेला दहीबुत्ती होती दहीबुत्ती तर मी असं त्यांच्याकडे बघितलं ते जाकीदादांचे असिस्टंट दादानी पाठवलं वा मी म्हटलं अभिजितकडे बघितलं चमचा ठेवलाय तर मी म्हटलं पण काय म्हणजे कसं काय म्हणजे ते तुम्ही नाश्ता नाही केला म्हणाले आता काय संबंध पण आम्ही तर तिकडे बसले ना असं केलं मग आम्ही दोघांनी खाल्ला आणि मग मी त्यांना विचारलं की बरं त्या मराठी येतं छान बोलता म्हटलं तुम्हाला कसं माहिती तू जिन्यात नाही त्यांना बोलला ना भिडू तो मी वर उभा होतो तो मी ऐकलं असं करेल कोणी केक माणूस आहेत ते म्हणजे केक खायचा मूड आला की अख्ख्या सेटला केक मला हवाय म्हणून मला नाही अख्ख्या सेटवर केक घेऊन फिरत असतात लोक आणि त्याच्यातले 2 तुकडे हे खाणार वा त्यामुळे म्हणजे आमचा एक सीन आहे त्याच्यामध्ये जो छोटा राहिला की स्कूटरवरनं चाललोय आम्ही आणि जाकीदादा मागे बसलाय आणि ते असे करतात आणि मी स्कूटर चालू त्यातनं डेड फेस पोलिसी फेस आणि डेड फेस चाललाय आणि समोर याच्यामध्ये गाडीमध्ये कॅमेरा आहे काय व्हायचं माहिती आहे का ते असं हा व्हिडिओ कसा आहे शॉट चालू आहे त्यांना इतकी माणसं हाका मारायची ना रस्त्यानी की त्या सिनेमॅटोग्राफरना अवॉर्ड त्यांना करणं हे व्हायचं कारण ओळखलं एकदा की सगळेजण असं ना तर ते अवॉर्ड करून जेवढं राहिलं तेवढं आहे परंतु हे पण ना अगदी जवळपासची ओळख असल्यासारखी प्रत्येकाची की कसा व्हिडिओ कसा चल रहा आहे असं सगळं कम्प्लीट म्हणजे सॉलिड माणूस जबरदस्त माणूस असे सगळे सॉलिड अनुभव आहेत मला मस्त माणसांचे आणि मला वाटतं मी हे सगळे तुमच्याकडनं आता या पहिल्यांदा ऐकते हे तुमच्याकडनं की तुम्ही आपण कसे गप्पा मारतोय अरे असं हे अशा पद्धतीचे प्रश्न कधी आले नव्हते समोर त्यामुळे ते मी त्या नॉस्टॅल्जिक झालंय मी पण ऐकता रे वा अशी माणसं असतात म्हणजे आपण ऐकून असतो की ही सगळी चमचमाटी दुनिया आहे आणि इथे असे थोडेसे असे लोक असतात म्हणजे असतीलही माझ्या नशिबात नाही आलेले. असतीलही म्हणजे बरं आता एक तर महत्वाचा उत्तरार्धाकडे जाताना मला प्रश्न अर्थातच तो येतो आणि तुम्ही ज्याच्यासाठी जास्त प्रसिद्ध आहात आवाजाच्या दुनियेत मला एक प्रश्न पहिला असा विचारायचा आहे खूप तुमच्या आवाजाविषयी आणि ते आपण बरंच बोललं गेले पण आता AI म्हणून जे आलेलं आहे आणि AIच्या माध्यमातून आवाज जे पुरवले जातात तर ह्याने आपल्या रिअल जे डबिंगचं क्षेत्र आहे रिअल आवाजाची जी दुनिया आहे त्याला काही काय म्हणतात धोका निर्माण होणार आहे का किंवा तिथलं काम आपलं कमी होणार आहे का काय वाटतं तुम्हाला तुम्ही कशा पद्धतीनं त्याकडे बघता नाही तुझा प्रश्न करेक्ट आहे आणि हो धोका आहे पण जेव्हा माझ्या मते TV सिरियल झाल्या त्यावेळी नाटकाला धोका निर्माण झाला होता हां पण आहे आता वाटत नाही आता नाटकच धो चालतात त्याच्यानंतर सिनेमाला धोका आहे असं वाटलं होतं म्हणजे माझे मित्र रवी जाधव यांचं एक खूप असं स्टेटमेंट आहे की मराठी चित्रपटाला धोका मराठी नाटकांचा आहे कारण नाटकाचा प्रेक्षक जो आहे तो इतका प्रामाणिक असतो नाटकाशी तो नाटक सोडून जात नाही तो सिनेमा बघेल की नाही माहीत त्याला रवीचं म्हणणं आहे की त्याला चित्रपटगृहाकडे ओढून आणणं हा खरा चॅलेंज आहे त्यामुळे नंतर माझ्या समोर कम्प्युटर आला आहे लोकांना असं वाटलं गेलं आता म्हणजे कम्प्युटर आला की माणसाचं काम तो कम्प्युटर करणार असं झालंय नाही झालेलं उलट मला असं वाटतं की त्याच्यामुळे काम वाढलंय तू म्हणतेस ती एक गोष्ट खरी आहे काही प्रमाणात काही दिवस नक्कीच त्याचा धोका आहे काही कामं म्हणजे स्टिरिओटाईप लेटर्स असतात जी कम्प्युटरमध्ये तुम्ही सेव्ह केली आणि तुम्ही नुसती नावं बदलली की कर्रकन प्रिंटआउट निघतो आता आपण काय म्हणतो की ते टाईप करणाऱ्या माणसाचं काम गेलं खरं आहे कारण स्टिरिओटाईप काम करणाऱ्या माणसाचं काम जाऊ शकतं परंतु मला असं वाटतं की जो या आपल्या बाबतीत आपण मोठ्या ह्या सगळ्या जगामध्ये यायचा खूप परिणाम असेल आणि माझ्याकडे तेवढं नॉलेज नाही त्यावर कॉमेंट करण्याचं
पण आपल्या क्षेत्रावर मात्र क्रिएटिव्हिटीला इतका आत्तापर्यंत तरी इतकं त्याचं मोल आहे आणि लाईव्ह परफॉर्मन्स इतके लोकांना आवडतात की काही दिवसांनी लोकांना कळायला लागेल की अरे चहा आवाज ना खोटा वाटतोय, अरे हे एक्सप्रेशन ना, अर्थात त्याच्यावर ते AI टेक्निक ते मात पण करेल काही दिवसांनी, त्याचा पण स्पीड भयंकर आहे. म्हणजे मी तर AI वर बनलेले सिनेमे बघतोय सध्या, AI वर बनलेले सिनेमे, मी म्हणतोय सिनेमा नाही सिनेमे मी बघतोय व्हॉइसिंगच्या संदर्भामध्ये. पण अजूनही मला असं वाटतं की आपल्याकडे इतकी वेगवेगळी संस्कृती आहे भारतामध्ये, इतक्या वेगवेगळ्या संस्कृती आहेत की त्या प्रत्येक संस्कृतीमधले सिनेमे बनणं आणि त्याच्यातले आवाज तसे ते हेल, साधं विदर्भामधला माणूस आणि कोकणामधला माणूस हा मराठी वेगवेगळं बोलतो. त्या तसे प्रॉम्प्ट्स त्या AIच्या कुठल्या त्या याला देणे हे खूप जिकिरीचं काम आहे सध्या. थोडा काळ म्हणजे तो थोडा काळ कदाचित 50 वर्ष 100 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष मला माहिती नाही त्या टेक्निकचा वेग काय आहे तो, तर तसा जाऊ शकेल, थोडा वेळ हलेल. परिस्थितीचं प्रत्येक घरात पण असं असतं, एक प्रसंग असा येतो की हलतं पण ते परत उभं राहतं. तर तसंच हे आहे, याच्यातनं माणूस आहे ना त्याचा मेंदू असं तो शोधून काढेल काहीतरी नवीन, अजून नवीन कलेचा एखादा मार्ग हे करेल. जसं तो 1914 तो सिनेमा वर्ल्ड वॉरवरचा जो ऑस्कर्सच्या रेसमध्ये होता, त्याच्यामध्ये 15-15 18-18 मिनिटाचे वन शॉट आहेत. त्या दिग्दर्शकाला म्हणायचं होतं की सिनेमा बनवणे म्हणजे TV सिरियल बनवणे नाही, आणि त्यांनी दाखवून दिलं असं करून दाखव, कारण तो माणूस आहे, त्याला वेगळं काहीतरी करायचं आहे. तर तसं माणूस जसं किंवा प्रेक्षक आता स्टेज लाईव्ह, माणसाला लाईव्ह बघायला आवडतं, तर ते तसंच कंटिन्यू राहील. आणि आवाजाच्या क्षेत्रात सुद्धा तुम्ही जेवढे स्वतःवर नवीन नवीन प्रयोग कराल आणि तुम्ही त्या टेक्निकला सांगाल की अजून तुला शिकायचं आहे बाबा, माझ्याकडे असं वेगळेपण आहे, तर तोपर्यंत मला नाही वाटत त्या कलेला काय मरण आहे. आणि असा धोका म्हणजे आता मी मरणार असं मला आयुष्यात कधीच वाटलं नाही आणि वाटणारही नाही. आणि मला तर वाटतं की अभिनयापेक्षा किंबहुना आत्ता तुम्ही जर आवाजाच्या दुनियेत जर परफेक्ट असाल, तुम्ही तुमच्यावर काम केलं तर मला वाटतं आर्थिकदृष्ट्या पण जास्त प्रबळ आणि हे त्याच्यावर आणि किमान आपलं आयुष्य चालू राहू शकतं चांगलं. येस, मला उद्या नरिमन पॉइंटला फ्लॅट घ्यायचं आहे तर मी किती आवाजाचा कोण मोठा बादशाह असलो तरी ते शक्य नाही, आणि तेवढा नाहीये मी, मला माहिती आहे. आपला मी कोण आहे हे आपल्याला माहिती असणं हा एक भाग झाला. आणि मी तुला माझ्या अनुभवाने आता अभिवाचनाचे कार्यक्रम करतो आम्ही, वेचक कणेकरी, शन्ना कथानुभूती असे ऐकायला येतात लोक. त्यामुळे मला असं वाटतं काही दिवसांनी याचे फोन येतील की सबनीच जरा माझ्याशी मराठी बोलायला येतं का हो. आता एका बाजूने असं वाटतं की डेंजरस आहे सिच्युएशन, परंतु मला ना छान मराठी कोणी बोलणार असेल तर सुचवा ना एखादं कोणतरी, असं पण होऊ शकतं किंवा झालंही असेल. मी असं ऐकतो की जे वृद्ध एकटे राहणारे आजोबा आजी किंवा माझ्या आता पेक्षा जास्त म्हातारी असणारी माणसं जी असतात तर त्यांच्याशी गप्पा मारायला मंडळी येतात हल्ली, असं ऐकतोय मी, मला माहिती नाही खरं गोष्ट, कारण ही माणसाची गरज आहे. नुसतं मशीन त्याच्यासमोर ठेवून काय उपयोग आहे. एखादं मशीन बोलतं पण मग त्याचं गाणं पण म्हणतं आणि मग एक फार वेळ नाही चालणार, थोडा वेळ ठीक आहे. माणूस आहे ना, सोशल ॲनिमल आहे, त्यामुळे त्याला बोलायला गप्पा मारायला माणूस लागणार. त्यामुळे तुम्हाला जर चांगली भाषा बोलता येत असेल तर लोक माझ्या मते काही दिवसांनी तुमचं अभिवाचन ऐकायला असे येतील, असे येतात. मी बघितलंय 2-2 तास ऐकत बसतात गोष्ट, कारण गोष्ट ऐकण्याचा जो स्वभाव सवय जी आहे माणसाची ती जाणार नाही. माणसांना गोष्ट ऐकायला गोष्ट ऐकायला आवडते. माझ्या मुलीने समियानी जी फिल्म मला तिची सोलकडी नावाची केलेली ती तर आवडतेच मला नेटफ्लिक्सची, परंतु तिने ना इंडिया इज अ स्टोरी टेलर्स कंट्री अशावर फिल्म बनवली होती नेटफ्लिक्सच्या. ते काय मला वाटतं त्याच्यासाठी पात्रता तिची सिद्ध व्हावी म्हणून, तर त्याच्यात तिने असं म्हटलं होतं की तुम्ही रिक्षात बसा, रिक्षावाल्याला एक प्रश्न विचारतो, तुम्हाला गोष्ट हो तुम्हाला त्या तुमच्या मुक्काम स्थळी पोहोचेपर्यंत तो गोष्ट सांगेल. तुम्ही तुमच्या घरी काम करणाऱ्या कुठल्याही माणसाला गोष्ट विचारा, तुम्ही एखाद्या घरातल्या लहान मुलाला काहीतरी एखादा प्रश्न विचारा, सुरू होतात चालू होईल. तो एंड पण त्याचा तसाच आहे. बरोबर. तर मी समियाला म्हटलं ही तुझी बेस्ट फिल्म आहे, म्हटलं मला आवडली. कारण गोष्ट ऐकणे, आत्ता काय सांगतोय आपण एकमेकांना गोष्टच सांगतोय की
बरोबर. डबिंगची गोष्ट आपण मी गोष्टच ऐकतेय आणि मी प्रश्न विचारते हा. त्याच्यावर की अरे हे असं माता ह्याच्या पुढे काय याच्या पुढे काय हो, असं हो, गोष्टच हो. आहे निश्चित, ही निश्चित. अनएंडिंग गोष्ट आहे, संपणार नाही ती. संपणारी नाही AI येऊ नाही तर काही येऊ. काही हो. आणि हे यायला नाही जमणार किंवा हा. तंत्राला तितकं नाही जमणार किंवा तंत्रातली भावना ती तशी नसेल तशी जी नसेल. रिअल मध्ये जशी आपण आता एक करतो गिव्ह अँड टेक करतो Correct, तशी correct. नसेल ती. बरं. तर मला इथे आणखीन एक विचारायचंय की तुम्ही अनेक अनेक राजकीय पक्षांना सुद्धा आवाज हो, दिलेले हो, आहेत. हो, हो. कधी बाळासाहेब ठाकरे, माननीय बाळासाहेब ठाकरे किंवा शरदचंद्रजी पवार असे मोठे दिग्गज नेते किंवा आत्ता आपण म्हणू तर नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मोठे त्यांच्या पक्षांसाठी तुम्ही आवाज दिला हो, असेल. हो. आठवणीतले काही क्षण आहेत का जे तुम्ही आवाज दिल्यानंतर किंवा असं काही तुमचा संपर्क आलाय? आणि हा माझा म्हणजे माझं दुर्दैव असं की बाळासाहेबांना भेटण्याचा कधी योग नाही आला. खरंच नाही? पण तुम्ही आवाज दिला शिवसेनेच्या? हो दिला बऱ्याच खूप. जण- आणि भेटण्याचा योग म्हणजे बोलण्याचा वगैरे असं. हा. आमच्या एका अक्षयगाणीच्या प्रयोगाला बाळासाहेब प्रयोगाच्या मध्ये आले होते आणि त्यांनी सगळ्यांना हातवारे करून ते मागेच बसले हा. आणि मग नंतर पुढे आले होते तेव्हा मी त्यांना खूप जवळून बघितलं आणि ते एकदाच. हा. असा योग नाही आला. पण मला उद्धवजींबरोबर भेटण्याचा मला योग आलाय. कारण आपल्याकडे जेव्हा ठाण्याला साहित्य संमेलन झालं होतं, नाट्य संमेलन, तेव्हा ते आले होते. त्यावेळी हा. कोणीतरी आदेश बांदेकरांनी, आदेश माझा जुना मित्र, हा, हो. त्यांनी ओळख करून दिली की आपल्या यांचे ते आवाज, हो हो म्हणे मी ऐकतो वगैरे. ते झालं. शरदराव पवारांचं असं झालं की सुषमा देशपांडे आणि विश्वास काणेकर हे आमच्या संस्थेतले, तर ती वहिनी सावित्रीबाईचा प्रयोग करायची, एक पात्री प्रयोग. हा. तर त्याचा प्रयोग तिचा त्यावेळेचे शिक्षण मंत्री कमल किशोर कदम त्यांच्या बंगल्यावर होता आणि मी त्यावेळी त्याचं छोटंसं म्युझिक पण ऑपरेट करायचो आणि बघायला पण गेलो होतो. त्यावेळी शरद पवार साहेबांच्या बरोबर 1-4 वाक्य बोलण्याचा योग आलेला आहे. नंतर नाट्य संमेलन जेव्हा बारामतीला झालं त्यावेळी पवार साहेबांच्या बंगल्यावरच जेवण वगैरे होतं. आणि तेव्हा स्वतः पवार साहेब स्वतः होते, स्वतः जेवण घ्या म्हणून आग्रह करत होते. त्यामुळे ते मी पाहिलेलं आहे. नंतर आत्ता म्हणायला गेलं तर राजसाहेब ठाकरेंना मी भेटलेलो आहे सूर्याची पिल्लेला च्या ते प्रयोग नाटक पाहतात आम्हाला आणि खूप सुंदर कॉमेंट्स आणि हुशार. आत्ता सुद्धा त्यांनी विजयाबाईंच्यावर लिहिलेला लेख सगळं व्हायरल जो झालाय, काय अप्रतिम त्यांनी लिहिलेलं आहे. आणि स्वतः ते कलाकार आहेतच, वादच नाही. त्याच्यानंतर बाकी देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटण्याचा एकदा योग आला आहे मला. आशिष शेलार साहेब, मला आता राज्य पुरस्कार मिळाला व्हॉइसिंगचा आणि डबिंगचा पहिलाच, त्यावेळी ते भेटले. त्यामुळे अनेक लोक आहेत. आता आमदार म्हणजे माझा मित्रच आहे, आम्ही एका संस्थेत, आमदार संजय केळकर, नंतर आमचे महापौर वगैरे ठाण्यातले नरेश म्हस्के साहेब किंवा आमचे खूप म्हणजे असे लीडर्स मला भेटतात. पण म्हणजे शिंदे साहेब पर्टिक्युलरली आत्ता, की ज्यांच्याशी बऱ्यापैकी त्यांच्या पक्षासाठी सुद्धा आणि याच्यासाठी सुद्धा मी व्हॉइसिंग बरंच केलं योजनांच्या संदर्भामध्ये. तर खूपच इंटरेस्ट घेऊन ते व्हिडिओ स्वतः बघतात. त्याच्यानंतर कधी भेटल्यावर ते त्याच्याबद्दल बोलतात. किंवा विजू मानेच्या घरी एकदा ते आलेले असताना मी गणपतीला ॲक्सिडेंटली गेलो, त्यावेळी त्यांनी असं ऐकत राहावं असं वगैरे म्हटलेलं आहेत मला. एकदा कुठल्या तरी सत्कार समारंभामध्ये कोणातरी दुसऱ्या व्यक्तीचं नाव घेतलं होतं की आता उदय समनीसांचा सत्कार अमुक व्यक्ती करतील, तर हे स्वतः शिंदेसाहेब पुढे थांबा मी करतो आणि म्हणून हे केलं. आणि आता धर्मवीर चित्रपटामध्ये जो शेवटचा शॉट आहे ज्याच्यामध्ये शिंदे साहेब दिसतात स्वतः, तर त्यांच्या मागे एक आकृती आहे, म्हणजे तो मी आहे. हो, कारण ते कारमध्ये बसलेले असतात आणि या बाजूला, आणि आम्ही सगळे मागे बसलेलो असतो आणि आम्ही चाललेलो असतो. तर त्यावेळी ते 2-3 वाक्य ते बोलतात आणि त्यावेळी त्या फ्रेममधनं दिसणारी मागची तो कॅरेक्टर माझं होतं, त्यामुळे मी होतो त्या शॉटमध्ये. त्यामुळे आम्ही एकत्र साहेबांचे 2-3 डायलॉग्स आणि मी नुसतं मागे अगदी दिसतोय न दिसतोय अशा काम पण केले. त्यांनी 3 टेक केले, 3ही टेक ओके होते, परफेक्ट, काहीही चुकलं नाही, वाक्य नाही, काय नाही असं पण मी त्यांचं बघितलेलं आहे. त्यामुळे बाकी मी व्हॉइस ओव्हर करताना राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेना वगैरे त्यांचं तात्विकदृष्ट्या काही असो, माझ्यासाठी मात्र त्यांचे सगळ्यांचे संबंध जे आहेत ते अत्यंत ज्यांच्याशी कोणाचे आहेत अतिशय चांगले राहिलेले आहेत. आणि मला फार राजकारणातलं खूप तेवढं व्हॉइस ओव्हर करून काय कळणार नाही.
आणि मला त्यातलं काही विशेष कळत नाही म्हणजे. पण तो आवाज लोकांपर्यंत विश्वासार्हता पोहोचवतो प्रत्येक पक्षाची. ते मोठं आहे. आणि दुसरं काय त्यांची हे वेगवेगळं आहे पद्धत. हो. म्हणजे बोलण्याची पद्धत, त्यांचं लिखाणातलं हे पण वेगवेगळं आहे. प्रत्येकाची आपली अशी एक वेगळी आयडेंटिटी स्टाईल आहे लिखाणात पोहोचवणे. शिवसेनेचा व्हॉइस ओव्हर तुम्हाला करताना तो काँग्रेस सारखा करून चालणार नाही, तुम्हाला राष्ट्रवादी करून चालणार नाही, आणि राष्ट्रवादीचा करताना असं करून चालणार नाही. सगळं वेगवेगळं आहे. त्यामुळे ते जर बघून आणि थोडंसं ते मी माझ्या पद्धतीने सेट पण केलंय अगदी प्रामाणिकपणे की कसं. त्यासाठी थोडा अभ्यास तर हवाच, पण प्रत्येक पक्षाची स्वतःची तत्व काय आहे निदान ती माहिती असणं गरजेचं आहे, तर ती आपल्या आवाजात उतरते. करेक्ट. एकदा तर या पॉलिटिकल याच्यावरनं मी तुला सांगतो, डोंबिवलीमधनं माझ्या एका मित्राचा मला फोन आला होता की उदय तू आता फक्त निवडणुकीला उभं राहायचं बाकी राहिलं. कारण अरे आमच्या गल्लीत 3 उमेदवारांचं तुझ्याच आवाजात आहे. म्हटलं मी अरे सांगितलं त्यांना की या वॉर्डमध्ये त्यांचं आहे, त्यामुळे चालेल आम्ही दुसऱ्या ठिकाणी वाचू. आता काय बोलणार म्हणजे. आता एक शेवटचा प्रश्न असा की ते म्हणजे इतके कार्टून्स, मला वाटतं माझी मुलगी पण आता ते म्हणजे आमच्या पिढीने तर तो आवाज ऐकलाय, पण आता माझ्या मुलीची जी पिढी आहे, आपण जेन जल्फा पिढी म्हणू ती खरं तर एवढ्या सगळ्या पिढ्यांनी ते तुमचं जे बगीरा जे कॅरेक्टर होतं त्याचा आवाज आजही त्यांना आवडतो तितकाच आहे. आणि त्यातून तुम्ही जे वेगवेगळ्या कार्टून कॅरेक्टर्ससाठी जे आवाज दिलेले आहेत, वेगवेगळ्या हॉलिवूडच्या आर्टिस्टना जे ऍक्टरना मोठमोठ्या जे आवाज दिलेत, आता मला असं वाटतं ह्याची बाराखडी तर खूप पॉडकास्टमधनं झाली आहे, पण याचा जो शेवट आहे तो मला बगीराने माझ्या पिढीने जो ऐकलाय आवाज त्याने मला करायला आवडेल आपल्या पॉडकास्टचा एक डायलॉग. त्या आवाज डायलॉग तर माझा त्यावेळेचा तो नॉर्मल आवाज होता. बगीराचा व्हॉइस मला नंतर तुम्ही त्याचं एक व्हर्जन झालं ना? नाही, त्या जंगल बुकची नंतर जी व्हर्जन झाली त्यात माझा आवाज नाही. बगीराचा माझा 30 वर्षापूर्वीचा नॉर्मल आवाज होता. तो त्यांना ते एका सीन मध्ये ना सगळ्यांना पटवून देतो की तू हळूहळू माणसांमध्ये राहायला जाणार आहे बरं का, कारण तो माणूस आहे. तर हे खूप चिडतात, मी क्या बात कर रहा है, तुझे कैसे पता, ये तू कैसे बोल रहा है वगैरे, समजा असं बल्लू म्हणतो. तर तो पप्पूला विचारतो, जब वो जंगल में जड़ी बूटी लेने के लिए गया था तब से वो हमें कमी दिखाई रहे है ना पप्पू. आता त्यावेळेचा आवाज. आणि मग तो हळूहळू त्यांना पटवतो, शायद वो मनुष्यों के साथ रहने लगेगा. अशी काय वाक्य मला आता आठवतात, पण बाकी नाही. म्हणजे तसं त्याचं वाक्य नाही, एवढंच मला आठवतं. आताचं लेटेस्ट एखादं गाजलेलं मला वाटतं हॉलिवूडचं एक तुमचं लेटेस्ट गाजलेलं एक पुष्पामधला डायलॉग, मंगलम श्रीणू, इज अ विलन, इज अ स्मोकर. नाव में बैठकर जाल फेंकना आसान है, पानी में उतरोगे तो बड़ी मछलियां खा जाएंगी. माझं तेच राहिलं कसं, म्हणजे पुष्पामुळे तर पुन्हा ते चर्चेत झालं. 350-400 तरी पिक्चर केले असतील मी साऊथ. हो ना. हो, डब. त्यामुळे पुष्पा पण खूप लोकप्रिय झाला आणि म्हणजे इट वॉज अमेझिंग. आणि तसं टिमॉन अँड पुंबा नावाचं माझं एक कार्टून, तेही खूप गाजलं त्या काळामध्ये. आणि इट वॉज अ इनोसंट वॉरथॉग ते पात्र. खूप छान. मी कार्टून आहे ना, आवाज वगैरे काढण्यात खूप ठिकाणी ते सगळं अवेलेबल आहे, परंतु मला असं म्हणायचं की कार्टूनमुळे ना आपलं लहानपण जिवंत राहतं. मी तर अजून पण बघते, हिने लावून, माझ्या मुलीने लावलं की तिच्याबरोबर मी पण पाहते. कारण ना खूप आपल्याला काय वाटतं, आपण इतके धावतोय ना लाईफमध्ये की आपलं आयुष्य आपण विसरलोय, आपल्या काही गोड आठवणी आपण विसरत चाललोय. ते बालपण पुन्हा ते जिवंत ठेवतात कार्टून्स, आणि तुमच्या सारख्या दिग्गजांच्या आवाजातून ते आमच्यापर्यंत पोहोचते. ईश्वराची कृपा. तर आम्हाला तेच म्हणते की असंच कायम हे सुरू राहू दे. आणि जसं तुम्ही आता आज मला अभिनय विश्व ओपन केलं, तुमचं सगळं खुलं करून दिलं, तर हे असे अजून बघायला मिळू दे आम्हाला आणखीन वेगवेगळ्या माध्यमातून. म्हणजे पडद्यावरही, छोट्या पडद्यावरही, रंगभूमीवरही, आणि अर्थात कॅमेराच्या मागे जे तुम्ही करताय आवाजाच्या दुनियेतही. तुम्ही असेच आम्हाला भेटत राहा, आणि त्यासाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. इतका वेळ देऊन आमच्याकडे तुम्ही आलात आणि इतक्या मस्त गप्पा मारल्या, त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. येस, थँक्यू. तुझेही आभार प्रणाली, आणि तुम्ही सगळ्यांचे आभार, कारण एवढा पेशन्स ठेवून सगळं बघणं, आणि हे पण मला महत्त्वाचं वाटतं. धन्यवाद. थँक्यू.